म्हणजे असं म्हणतात की इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क येण्यासाठी थोडीफार ॲक्टिंग यायला लागते, कारण की वी कॅनॉट बी टोटली ऑनेस्ट. 100% ऑनेस्ट राहून मला तरी वाटत नाही कोणाला पोस्ट मिळेल. फॅक्ट आहे, ॲक्सेप्ट करा न करा, इट्स पार्ट ऑफ बिईंग इथिकल, बिईंग ऑनेस्ट. बट बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला थोड्याफार फेक नाही, रॉंग नाही, बट मॅन्युप्युलेट करावं लागतात. आणि हे थोडंसं करणं गरजेचं सुद्धा आहे, आणि त्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते, जी की आपली मिसिंग असते. तर ह्या गोष्टीच्या रिहर्सल म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज जे आपण देणार आहोत, तर ते सगळं व्यवस्थित वापरायचं आपल्याला. आणि त्या 20-25 मिनिटांमध्ये किंवा अजून जास्त जो काही वेळ असेल त्यामध्ये आपलं बेस्ट आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, ह्या प्लॅटफॉर्मवरून बरेच लोक तुम्हाला सांगतील की यू हॅव टू बी कम्प्लिटली ऑनेस्ट. माझं ओपिनियन कम्प्लिटली वेगळं आहे. बिकॉज अकॉर्डिंग टू मी वी कॅनॉट बी कम्प्लिटली ऑनेस्ट. असाल लहानपणीपासून तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नसेल, तुम्हाला वाटत असेल की काही विचारा, मी काहीच अनएथिकल इलिगल गोष्ट केलेली नाही आहे, पकडल्या जाऊ शकत नाही, देन इट्स व्हेरी गुड. तुमच्यापेक्षा भारी इंटरव्ह्यू कोणीच नाही देऊ शकत जगात. मग पण नसेल तर वी हॅव टू प्रॅक्टिस. आणि इंटरव्ह्यूचा सगळ्यात एक छान पार्ट आहे की इंटरव्ह्यू इज द ओनली पार्ट इन दिस प्रोसेस. एक्झामिनेशन नाही म्हणत मी MPSCला किंवा UPSCला, इट इज अ प्रोसेस. आणि ह्या प्रोसेसमधला हा एकच पार्ट आहे विच इज फॉर सिलेक्टिंग कॅन्डिडेट्स. इट इज फॉर सिलेक्शन, नॉट फॉर एलिमिनेशन. प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, ही एलिमिनेशनसाठी असते. इंटरव्ह्यू हा एकच पार्ट आहे ज्यामध्ये समोर बसलेले 3 लोक तुमच्याकडे ॲज अ कॅन्डिडेट म्हणून बघतात की जो व्यक्ती फ्रॉम अ स्टुडंट टू ऑफिसर हे मायग्रेट करू शकतो, आणि तुम्हाला ॲज अ ऑफिसर बघण्याचा ते प्रयत्न करतात. तर ही प्रोसेस अतिशय छान आहे आणि खूप सोपी आहे. ह्याला जास्त कॉम्प्लेक्स बिलकुल करू नका. इंटरव्ह्यूची बऱ्याच लोकांना भीती वाटते. आता ह्याच्या मागे रिझन काय आहे? आपण UPSC किंवा MPSCच्या प्रोसेसमध्ये 1 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष हे वाचनात घालवतो. आपला फोकस काय असतो? सकाळी लायब्ररीत यायचं आहे, रात्रीपर्यंत बसायचं आहे, आणि दिवसभर आपण करतो काय? वाचन. काही जण डिस्कशन करत असतील, इट्स वेल अँड गुड, पण मोस्टली आपला फोकस आहे वाचण्यावर. म्हणजे बोलण्यावर आपला भर खूपच कमी आहे. आणि इंटरव्ह्यू ही बोलण्याची परीक्षा आहे. म्हणजे IT किंवा मॅनेजमेंटच्या इंटरव्ह्यूजमध्ये असं सांगितलं जातं की यू हॅव टू बी अ परफेक्ट सेल्समन टू सेल युअर पर्सनॅलिटी अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ द जॉब. सेम अप्लाइज टू दिस. इथे फक्त आपला जॉब काय? आपल्याला प्रशासक व्हायचं आहे. वी हॅव टू बी ॲडमिनिस्ट्रेटर. आणि त्यामुळे काही गोष्टींची आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे बोलण्याची प्रॅक्टिस. तुम्ही जर ग्रुप डिस्कशन करत असाल रोज, तर तुम्हाला थोडं एज आहे. नसल करत तर प्लीज स्टार्ट करा, कारण की त्याचा खूप फायदा होतो. जेव्हा आपल्याला इश्यूजवर किंवा चालू घडामोडीवर बोलण्याची सवय लागते, त्यावेळेस आपण लोकांशी आपले ओपिनियन शेअर करतो, आपल्या इतर मित्रांचे ओपिनियन आपल्याला कळतात, आणि एक चांगलं असं वेल स्ट्रक्चर्ड ओपिनियन आपलं सुद्धा फॉर्म होतं. त्यामुळे बोलण्याची प्रॅक्टिस करायला हवी. आणि इंटरव्ह्यूची भीती ही ॲक्च्युअली बोलण्याची भीती असते, बाकी काहीच नाही आहे. आणि त्यात अजून एक थोडासा भारीवाला फॅक्टर आहे की स्टेजवर बोलणं ह्याची भीती वेगळी, आणि 3 लोकांसमोर बोलणं ह्याची भीती वेगळी. हे थोडंसं अवघड आहे. तिथं तुम्हाला 3च लोकांसमोर बोलायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही चुकलात जरी कोणालाच कळणार नाही आहे. आणि मी बऱ्याचदा बघतो की जे इंटरव्ह्यूज असतात त्यानंतर ना, आता माझा इंटरव्ह्यू झाला, त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मला सुद्धा सांगितलं की तुमचा जो काही इंटरव्ह्यू झाला आहे तो आम्हाला सांगा, प्रिंट करायचा आहे. तो मासिकात किंवा अजून बऱ्याच ठिकाणी येत असतो किंवा ग्रुप्सवर शेअर होतो. मग त्यामध्ये मी बघितलं की माझ्या काही मित्रांनी इंटरव्ह्यू झाल्या मला जे मत सांगितले होते किंवा क्वेश्चन सांगितले होते ते आणि प्रिंट झालेले ह्यात थोडासा फरक होता. मग हे एक लक्षात ठेवायचं की आपण तिथं जरी चुकलोत कोणालाच कळणार नाही, आणि ह्या गोष्टीतून ती भीती बरीच कमी होते. तर बोलण्याची प्रॅक्टिस करा. ग्रुप डिस्कशन किंवा गटचर्चा हे आत्तापासून स्टार्ट करा. पब्लिक स्पीकिंग कुठे जर चान्स मिळाला सोडू नका.
कारण तुम्ही जर 100 लोकांसमोर बोलू शकलात तर 3 लोक खूप काय अवघड जात नाही. फरक फक्त एवढाच असतो की ते 3 लोक जे असतात त्यांना आपल्या वया एवढा अनुभव असतो. म्हणजे आणि अजून एक आहे, मागच्या लेक्चरमध्ये निलेश पालवे सरांनी सांगितलं होतं की इंटरव्ह्यू हा एकच पार्ट आहे ज्यामध्ये आपण आयोगाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो. करेक्ट? प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, आपल्याला फक्त आयोगाचे पेपर्स मिळतात, ते आपण सॉल्व्ह करतो, आन्सर की मिळते, ठीक आहे, रिझल्ट लागतो. आयोगाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे नाही. पण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतं की कोण लोक आहेत जे आपल्या आयुष्यात आपल्याला ही संधी देत आहेत. तर आयोगाचे मेंबर आपल्याला डायरेक्ट बघायला मिळतात, त्यांच्याशी डायरेक्ट कम्युनिकेट करायला मिळतं. तर ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते ॲक्च्युली. त्यामुळे ही प्रोसेस बाकीच्या पूर्वीच्या प्रोसेसपेक्षा थोडीशी वेगळी आहे, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स. आणि 100 मार्क आहेत. माझं सांगतो की मला जी पोस्ट मिळाली आहे त्यामध्ये इंटरव्ह्यूत मला अजून 4 मार्क जरी कमी पडले असते तर DYSP नसती भेटली. आणि इंटरव्ह्यूमध्ये 56 पडणे किंवा 60 मार्क पडणे ह्यात ॲक्च्युली कंटेंटचा डिफरन्स खूप कमी असतो, इंटेंटचा खूप जास्त असतो. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कंटेंट तर पाहिजेच आहे, पण इंटेंट जास्त महत्त्वाचं आहे. हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बोलण्याचं एक झालं. दुसरं आहे ड्रेसिंग सेन्स. ज्यांचा स्कोर चांगला आहे, ज्यांना खात्री आहे की इंटरव्ह्यू कॉल येणार असे, मला तरी वाटतं की त्यांनी आत्तापासून थोडंसं आपल्या ड्रेसिंगवर थोडंसं लक्ष द्यावं. कारण की लायब्ररीत आपण काय असतो, ट्रॅक पॅन्ट्स, टी शर्ट, दाढी वाढलेली. इकडे पण थोडाफार वेगळं असतं, पण कॅज्युअलनेस असतो एक. आणि आता कसं आहे, आपल्याला अप्रोच चेंज करायचं आहे की ॲस्पिरंटपासून आपल्याला एक ऑफिसर म्हणून स्वतःला बघायचं आहे. जे काही आपण ड्रीम तर आहेच आपलं, बट ते इमॅजिनेशन असेल किंवा तसं स्वतःला बघणं हे आपण करत नाही जास्त. आता ते करायचं आहे. त्यामुळे फॉर्मल्स वापरायला सुरुवात करा. कारण टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट्स किंवा टी शर्ट जीन्समधून फॉर्मल्समध्ये येणं, शर्ट इन करून किंवा टक इन करून राहायचं दिवसभर किंवा ॲटलिस्ट 1-2 तास तरी, ही खूप वेगळी गोष्ट आहे. आता ह्या सेक्शनचं मला जास्त माहीत नाही, बट बहुतेक कॅन्डिडेट्स जे आहेत ते साडी घालतात. तर साडीत स्वतःला मॅनेज करणं हे अतिशय कठीण काम आहे. म्हणजे ॲटलिस्ट जितक्या काही फ्रेंड्सकडून मी ऐकले तितक्यांकडून तरी. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करा, त्याशिवाय होणार नाही. कारण तिथे आपण जेवढं कम्फर्टेबल फील करू ना तेवढं आपण वेल प्लेस्ड असू सिलेक्ट होण्यासाठी. त्यामुळे तो कम्फर्ट जो येणार आहे, कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस केल्याशिवाय कम्फर्ट येणार नाही. असं नाही की आपण डिरेक्टली त्या दिवशी फॉर्मल्स घातले त्यांना एकदम कूल गेलो आहेत, असं होत नाही. मग ती भीती राहते मनात की यार शर्ट इन तर केलं आहे, हात वर केल्यानंतर ते इन निघणार तर नाही. असे बरेचसे क्वेश्चन असतात आणि लहान लहान गोष्टींचा फरक पडतो. त्यामुळे त्याची सवय लावा आत्तापासून. म्हणजे ॲटलिस्ट मला इंटरव्ह्यू कॉल आल्यानंतर तरी मी बऱ्यापैकी सवय लावली होती की फॉर्मल्समध्ये असावं. आणि त्यापूर्वीसुद्धा IT जॉब केला होता, त्यामुळे रोज फॉर्मल्सची सवय बऱ्यापैकी होतीच. प्लस फॉर्मल शूजची पण सवय असू द्या. तर अशा गोष्टीमध्ये आत्तापासून तुम्ही इन्व्हेस्ट करा, वेळ द्या. आणि वेळ भरपूर आहे अजून तरी. तर आज मला मुख्यतः जे मुद्दे बोलायचे आहेत ते एक तर आहे हॉबी किंवा छंद, दुसरं आहे आपलं ग्रॅज्युएशन. इथं किती लोक इंजिनियर्स नाहीत? बऱ्यापैकी मोठी संख्या आहे. ओके. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉब जर कोणी केला असेल ते, त्यानंतर विशेषतः पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्रावर बऱ्याचदा म्हणजे मोस्टली प्रश्न विचारल्या जातातच. काही पॅनल्स तर स्पेशली पॉलिटीवर क्वेश्चन विचारण्यासाठी फेमस आहेत. जसं की पटेल सरांचं पॅनल असेल, म्हणजे पटेल सरांचं पॅनल आलं तर लोक फक्त लक्ष्मीकांत वाचून जातात, बाकी गोष्टी मॅनेज होतात. त्यामुळे पॉलिटी व्यवस्थित करणं गरजेचं आहेच. फक्त एक आहे की पॉलिटीवर जेव्हा क्वेश्चन विचारला जातो त्याला आन्सर करताना आपण बॅलन्स्ड असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यातून आपलं कुठला बायस नाही दिसला पाहिजे. कारण की बरेचसे असे इश्यूज असतात, जसं की आरक्षणाचा विषय असेल
आणि जर तो इंटरव्ह्यूमध्ये निघाला, मग आपण कुठल्याही समाजाचे असो, कुठल्याही कास्टचे असो, त्यावर एक न्यूट्रल ओपिनियन देणं किंवा तटस्थ भूमिका घेणं हे एका प्रशासकासाठी खूप गरजेचं आहे. सो बिईंग इन ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला तसं इमॅजिन करून आन्सर करावं लागतं. आणि नॉर्मली सुद्धा ह्या गोष्टीमध्ये आपण पार्टिसन असलेलं बिलकुल चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे एक बॅलन्स्ड ओपिनियन आपल्याला पॉलिटिक्ससाठी स्पेसिफिकली फॉर्म करावं लागणार आहे. जर आत्तापर्यंत त्यावर काम केलं नसेल तर. केलं असेल, व्हेरी गुड. आणि आपल्याला अजून एक मुद्दा बघायचा आहे, तो आहे हॉबी झालेला आहे, जॉब, ग्रॅज्युएशन. स्पेसिफिकली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स जे आहेत त्यांना मी जास्त व्यवस्थित सांगू शकतो. मला बाकीच्या डिग्रीजविषयी किंवा ग्रॅज्युएशनविषयी एवढी कल्पना नाही आहे. बट एक ब्रॉड आर्किटेक्चर जे असतं ते सर्वांसाठी बऱ्यापैकी सेमच असतं की कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. आणि एक अजून मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे आपण जिथून आलो आहे ते आपलं गाव, आपला जिल्हा किंवा विभाग ह्याविषयीच्या प्रश्नांची तयारी कशी करायची आहे. तर हे मुद्दे आपण बघूयात. तर सर्वात आधी आपण हॉबीपासून सुरुवात करूयात. हॉबी म्हणजे छंद. हॉबीची व्याख्या माहिती आहे, ऑक्सफर्ड सांगतं की इट इज अन ॲक्टिव्हिटी दॅट वी टेक इन अवर लेजर टाईम विच गिव्स अस प्लेजर. व्हेरी सिम्पल. आपल्या फावल्या वेळेत आपण जे काम करतो, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो, ती म्हणजे आपली हॉबी, विच वी परस्यू. आपल्या क्षेत्रात हॉबीची व्याख्या खूप वेगळी आहे. आपल्या क्षेत्रामध्ये आपण हॉबीला कसं डिफाईन करणार? हॉबी म्हणजे एक अशी ॲक्टिव्हिटी जी मुख्य परीक्षेनंतर आपण शोधतो, जी पूर्वपरीक्षेच्या आधी फॉर्म भरताना टाकलेली असते आणि इंटरव्ह्यूसाठी आपण प्रिपेअर करतो. ही आपली हॉबीची व्याख्या. बट ज्यांनी ऑनेस्टली हॉबी कुठली परस्यू केलेली असेल, खात्रीने सांगतो की दे आर व्हेरी वेल प्लेस्ड. आणि जर नसेल केलेली, प्रिपेअर करता येतं. त्यात काही म्हणजे करता न येण्यासारखं नाही आहे. माझी जर हॉबी म्हणाल तर मी 2 गोष्टी टाकल्या होत्या. एक म्हणजे प्लेइंग अँड वॉचिंग क्रिकेट. किती लोकांची आहे? ओके, इकडून एक पण नाही. ठीक आहे, ओके. आणि दुसरं होतं की रीडिंग, वाचन. हे कोणाकोणाचं आहे? रीडिंगमध्ये मी फक्त स्पेसिफाय केलं होतं की रीडिंग मराठी लिटरेचर, दॅट टू नॉवेल्स अँड शॉर्ट स्टोरीज, लघुकथा आणि कादंबऱ्या. कारण लिटरेचर जेव्हा आपण म्हणतो ही खूप मोठी गोष्ट आहे. मग त्यात कविता येणार, नाटकं येणार. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वाचल्या नसतील तर तुम्ही आन्सर नाही करू शकणार. त्यामुळे स्पेसिफाय केलं असेल, वेल अँड गुड. नसेल जर केलं आणि जर त्यावर क्वेश्चन आला तर तिथे आपण सांगू शकतो की सर और मॅडम, मी हा छंद परस्यू करतो, पण मला विशेष करून कादंबऱ्या आणि लघुकथा वाचायला आवडतं. किंवा कुणाला कविता वाचायला आवडत असतील तसंही सांगू शकता की मला विशेष करून कविता वाचायला आवडतं. म्हणजे मग ते पण त्या गोष्टीने, त्या दृष्टीने तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. पण जर तुम्ही त्याला खूप ब्रॉड ठेवलं आणि जर क्वेश्चन आला नाटकांवर किंवा अजून लोकगीतं असतील त्यावर जर काही आलं तर इट विल बी डिफिकल्ट फॉर यू टू आन्सर. त्यामुळे त्याला स्पेसिफाय करा. केलेलं असेल खूप छान, नसेल केलं तर जर क्वेश्चन आला तर तिथे करायचं. हॉबीमध्ये बऱ्याचशा आता हॉबीज आहेत की कोणी गार्डनिंग टाकतं, कोणी स्पोर्ट्स टाकतं. आता क्रिकेट असेल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, चेस, कॅरम, काही असू शकतं. देन वाचन बरेच लोक टाकतात, त्यामध्ये सुद्धा मराठी असेल किंवा इतर कुठल्या भाषेमध्ये असेल ते. देन आजकाल सोशल मीडियाच्या येण्यानंतर ब्लॉग रायटिंग ही सुद्धा एक हॉबी झाली आहे बऱ्यापैकी काही लोकांची. म्हणजे UPSC मध्ये तरी खूप लोक टाकतात ब्लॉग रायटिंग. कोणाची आहे इथे? व्हेरी गुड. ब्लॉग रायटिंगमध्ये एक आहे बरं की जर तुम्ही खरंच ब्लॉग लिहित असाल आणि तुम्ही जर सांगितलं की माझी ही हॉबी आहे, तर आता जिओ नंतर सगळ्यांकडे आहेत, ते इमिजिएटली सर्च करून वाचू शकतात तुम्ही कुठले ब्लॉग लिहिलेले आहेत आणि विचारूही शकतात की ह्यावेळी तुम्ही हे ओपिनियन का दिलं. तर बी प्रिपेअर्ड. कारण असं झालेलं आहे ॲटलिस्ट UPSC इंटरव्ह्यूमध्ये एका व्यक्तीने सांगितलं की माझी हॉबी ब्लॉग रायटिंग आहे अँड पॅनलनी इमिजिएटली सर्च केलं कुठले ब्लॉग लिहिले. त्यांनी एकच लिहिला होता. म्हणजे एक ब्लॉग लिहिला आणि हॉबी झाली ब्लॉग रायटिंग. तर असं करू नका. लिहिले नसतील तर आता वाढवा. त्यानंतर बऱ्याच लोकांची ट्रॅव्हलिंग असते, ट्रॅव्हलिंग किंवा रोमिंग अराउंड, किंवा त्यात अजून स्पेसिफाय केलं तर ट्रेकिंग किंवा माउंटेनरिंग, म्हणजे आपण जे गिर्यारोहण वगैरे म्हणतो. तर ही आहे कोणाची हॉबी?
ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग. ओके ओके, ह्यामध्ये सुद्धा ट्रॅव्हल केलं नसेल तर थोडंसं फिरून या. खरंच खूप गरजेचं आहे, कारण सहज कोणीतरी सांगितलं आणि आपण टाकली ती हॉबी असं जर असेल ना तर मग पंचायत होते. जर का क्वेश्चन त्यावर आला, यू वोंट बी एबल टू आन्सर सॅटिस्फॅक्टरीली. त्यामुळे फिरून जर आलात आणि स्वतः जर बघितलेलं असेल ना तर एक आनंद होतो. आता 3 महिने माझी ट्रेनिंग केरळमध्ये होती. मला जर त्याविषयी काही प्रश्न विचारला ना तर असं आतून आनंद होतो की यार ठीक आहे, मी हे बघितलंय, मी हे छान सांगू शकतो. की मोहिनीअट्टम डान्स प्रकार आपण पुस्तकात वाचतो, मी तो लाईव्ह बघितलाय, त्यामुळे मला जर त्याविषयी कोणी विचारलं तर मी खूप छान आन्सर ते करू शकतो. किंवा ॲलप्पी, वर्काला तिथले बीचेस असतील, बॅकवॉटर्स असेल, हाऊसबोटमधलं ट्रॅव्हलिंग असेल, ते केलेलं आहे. त्यावर प्रश्न जर आला ऑब्व्हियसली मी आनंदाने सांगणार ते. तर ट्रॅव्हलिंग जर हॉबी असेल तर करा. गिर्यारोहण असेल तर फक्त सिंहगड नको, अजून कुठले तरी गड बघा. त्यामुळे वेळ आहे तुमच्याकडे तर प्लीज हॉबीला आता तरी वेळ द्या. इतके दिवस आपण ऑनेस्टली दिलेला नसतो. आय कॅन अंडरस्टँड, मी सुद्धा एवढा विशेष दिलेला नव्हता. कारण क्रिकेट जरी हॉबी असली तरी आता एखादी टुर्नामेंट खेळणे किंवा रेग्युलर प्रॅक्टिस करणे हा भाग होत नाही. तरी मी टुर्नामेंट्स खेळायचोच किती असो. बट जर नसेल केलं तर आता प्लीज करा. अवांतर वाचन, ज्यांची ज्यांची हॉबी आहे वाचन, तर त्यांनी आपले टिपिकल जे पुस्तकं आहेत, मग त्यात पानिपत आलं, मृत्युंजय आलं, ययाती आलं, ह्या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी वाचा. नाही, असं झालंय ना की हे जे पॅनल मेंबर्स आहेत ना हे बऱ्याच वर्षापासून पॅनलवर आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून मुलं ही हॉबी टाकतात आणि त्याच्यावर जेव्हा प्रश्न विचारतात की हां सांगा मग तुमचं आवडतं पुस्तक कुठलं आहे, मृत्युंजय, त्यांचं असं असतं अरे यार परत मृत्युंजय, म्हणजे किती वर्षांपासून तेच चालू आहे ना. तर रिसेंटली कुठले पुस्तकं जर आले असतील छान तर ते वाचा. ॲटलिस्ट 1-2 तरी आत्ता वाचून ठेवा. मग त्यात अच्युत गोडबोलेंचे पुस्तकं असतील, खूप छान आहेत, अर्थात मनात, आणि बरेच अशी पुस्तकं आहेत. मुसाफिर असेल तर ते वाचा ॲटलिस्ट 1-2 तरी, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर ॲज अन ऑथॉरिटी बोलू शकता की हो मी हे वाचलंय आणि माझी हॉबी आहे, मी रिसेंटली त्याला वेळ दिलेला आहे. असं नाही की मी 12वीत असताना वाचलं होतं ययाती, आता मला आठवत नाही आहे. अशा गोष्टी नका होऊ देऊ. थोडंसं आधी वाचलं असेल त्याला रिवाईज करा. अवांतर वाचनाची पुस्तकं सुद्धा रिवाईज करावे लागतात, कारण ॲक्च्युअल पूर्ण थीम लक्षात राहत नाही. आणि हे झालं जर ऑनेस्टली प्रिपेअर करायचं असेल तर. ह्याला एक थोडंसं म्हणजे चोरवाट आहे. ते असं आहे की काही ऑनलाईन साईट्स आहेत किंवा फेसबुकवर काही पेजेस आहेत. पुस्तक बिस्तक सारखं एक पेज आहे फेसबुकवर. त्यामध्ये काय करतात की एखाद्या व्यक्तीने जर एखादं पुस्तक वाचलं तर तो त्या पुस्तकाचं जिस्ट त्या पेजवर पोस्ट करतो. म्हणजे त्याचा एक सारांश तिथे टाकण्यात येतो. जिस्ट वाचायचं, सोपं पडतं, वेळ वाचतो, जास्त वाचून होतात आणि बोलता येतं. कारण आपल्याला तिथे काही अर्धा 1 तास स्पीच नाही द्यायचं त्या पुस्तकावर. हार्डली तुम्हाला 1-2 मिनिटं बोलायचं असतं. आणि त्यांना आयडिया जरी आली की ठीक आहे ह्याला मेन थीम माहिती आहे, ह्या पुस्तकातून ह्याला काय भेटलं हे सुद्धा त्याला माहिती आहे, इनफ, असंही करू शकता. वाचलं असेल तर खूप छान, नसेल वाचलं तर हा ऑप्शन आहे. प्लस बॅडमिंटन कोणाकोणाची हॉबी आहे? ओके, सध्या भरपूर चर्चेत आहे, त्यामुळे थोडंसं प्रिपेअर्ड राहा यावर पण. आणि कुठलाही स्पोर्ट्स असेल तर IPL आल्यानंतर काय झालंय की प्रत्येक खेळाची एक प्रीमियर लीग सुरू होती आहे. मग ते कबड्डी असेल, हॉकी असेल, सॉकर असेल, बॅडमिंटन असेल, इवन टेबल टेनिसची पण झाली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी ना लक्ष ठेवा की आपण जो खेळ टाकला आहे त्यात करंट डेव्हलपमेंट्स काय काय होत आहे, किंवा असली कुठली जर टुर्नामेंट सुरू असेल ती सुद्धा फॉलो करा. रोज बघितलं नाही तरी चालेल, बट ॲटलिस्ट न्यूजपेपरमध्ये तरी ते फॉलो करा. त्यानंतर काही लोक टाकतात लिस्निंग टू म्युझिक, गाणे ऐकणे. हे टाकले कुणी? ठीक आहे. वॉचिंग मूवीज हे बऱ्याच जणांचं असतं. वॉचिंग मूवीज ह्यामध्ये सुद्धा शक्यतो यशराज प्रोडक्शन वगैरे म्हणजे टिपिकल जे सिनेमे आहेत त्यातून बाहेर येऊन काहीतरी वेगळ्या धाटणीचे जे चित्रपट बनतात ते सुद्धा बघा. आणि ते जर तुम्ही सांगितलेत ना तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो.
म्हणजे मी सांगतोय मला कुछ कुछ होता है आवडतो आणि मी सांगतोय की मला एखादा न्यूटन सारखा मूवी आवडतोय. खूप मोठा फरक आहे यात. कारण तुमचा अप्रोच दिसतो त्यातून की तुम्ही अजून एक विद्यार्थी दशेत नाही आहेत, तुम्ही ऑफिसर म्हणून पण काहीतरी गोष्टी बघताय समाजात. आणि आफ्टर ऑल मूवीज काय आहेत, दे आर रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी, बाकी काहीच नसतं त्यात. त्यामुळे म्हणजे रोहित शेट्टीचं सोडून बोलतोय, त्यामुळे थोडंसं बऱ्यापैकी प्रिपेअर करा. आणि चित्रपट जर बघत असाल तर थोडेसे जे सांगू शकतो आपण असे चित्रपट बघा. देन वॉचिंग मूवीजमध्ये एक सब पार्ट सुद्धा असतो. काही लोक डॉक्युमेंटरीज बघतात आणि ती सुद्धा एक चांगली हॉबी आहे, कारण की डॉक्युमेंटरीज बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह असतात. आणि ते सुद्धा सांगितलं तर काही ठराविक डॉक्युमेंटरीज असू द्या ज्या तुम्ही छान बघितलेल्या आहेत आणि ज्यावर तुम्ही बोलू शकता. BBC बऱ्याच डॉक्युमेंट आहेत हिस्ट्री ऑफ इंडियावर, प्लस नॅट जिओच्या आहेत, डिस्कव्हरीच्या आहेत, किंवा हिस्ट्री चॅनलच्या पण डॉक्युमेंटरीज खूप साऱ्या आहेत. तर ह्या जर गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतील तर वेल अँड गुड, ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. मूवीजवाले सुद्धा स्पेसिफाय करू शकता की सर मी या डॉक्युमेंटरीज बघितलेल्या आहेत. देन काही लोकांची हॉबी असते एक्सरसाइज करणे किंवा जिमिंग. कोणाचं आहे यात? मग आपण जे व्यायाम करतोय घरात करतोय म्हणजे प्राणायाम वगैरे, योगासन वगैरे, का तालमीत करतोय का जिममध्ये करतोय, हे स्पेसिफाय करा त्यांनी विचारल्यानंतर. कारण की प्रत्येकाच्या टेक्निकॅलिटीज वेगळ्या वेगळ्या आहेत. तुम्ही योगासन करत असाल, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ एक्सरसाइज, त्याचा आन्सर करणं खूप वेगळी पद्धत आहे. तुम्ही जर तालमीत जाऊन व्यायाम करताय त्याची पद्धत आणि अप्रोच खूप वेगळा आहे. आणि तुम्ही जर जिमिंग करत असाल त्याचे इन्स्ट्रुमेंट्स, प्रत्येक बॉडी पार्टचे वेगळे अँगल्स, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. त्यामुळे आपलं जे एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्याला थोडंसं अजून इलॅबोरेट करून प्रिपेअर करा. हॉबीविषयी झालंय. आणि अजून काही गोष्टी आहेत. एखादी हॉबी आपल्याला तयार करायची आहे तेव्हा नेमकं काय करायचं? आपण जीही काही हॉबी टाकलेली आहे त्याच्या आधी टेक्निकॅलिटीज सर्च करायच्या ज्या आत्तापर्यंत आपण केलेल्या नसतात. समजा मी टाकलं आहे की मला लघुकथा वाचायला आवडतात, बट मला माहितीच नाही लघुकथा कशाला म्हणतात, शॉर्ट स्टोरी म्हणजे किती शॉर्ट. तर ह्या टेक्निकॅलिटीज सुद्धा बघायच्या. नॉवेल कधी म्हणतो आपण आणि कथासंग्रह कधी म्हणतो किंवा कविता संग्रह, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. प्लस स्पोर्ट्समध्ये कुठलाही खेळ जर टाकलेला असेल, किती प्लेयर्स असतात, ग्राउंडचे डायमेन्शन काय असतात, त्यात कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स वापरण्यात येतात, त्याचे साईज काय आहेत, त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे. म्हणजे हॉकीसारखा खेळ असेल, जर कोणी टाकला असेल योगायोगाने, विचारलं जाऊ शकतं की हा आपला नॅशनल गेम आहे किंवा नॅशनल स्पोर्ट्स आहे, पण सध्या ह्याची परिस्थिती काय आहे, मग त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून क्रिकेटला करावं का, असे काही प्रश्न येऊ शकतात. तर टेक्निकॅलिटीज सुद्धा बघायचे आहेत, करंट स्टेटस सुद्धा बघायचं आहे. प्लस त्याच्याशी रिलेटेड काही करंट इव्हेंट्स आहेत का, जसं की आता आपण बोललो कुठली प्रीमियर लीग आहे का, किंवा रिसेंटली कुठली टुर्नामेंट झाली आहे का ज्यामध्ये भारत जिंकला असेल किंवा हरला असेल, काही असेल स्टेटस, बट रिसेंटली कुठली टुर्नामेंट झालेली आहे का हे सुद्धा फॉलो करायचं. कारण कसं आहे की पॅनलसुद्धा काय रेग्युलर न्यूजपेपर वाचून येणार आहे. आणि तुम्ही जर सांगितलं की माझी हॉबी आहे बॅडमिंटन खेळणे आणि रिसेंटली श्रीकांत किंवा पी कश्यप एखादी टुर्नामेंट जिंकले असतील किंवा सिंधू आणि सायना, आपल्याला माहिती पाहिजे. कारण एक्सपेक्टेड आहे, त्यांनी सुद्धा वाचलेलं असतं आणि त्यांना लगेच स्ट्राईक होतं, अरे बॅडमिंटन हे तर मी सकाळीच वाचलंय, विचारा. त्यामुळे ह्या गोष्टी प्रिपेअर असणं गरजेचं आहे. प्लस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर का तुम्हाला विचारलं तुमची हॉबी आहे वाचन करणे, शेवटी लास्ट टाइम कुठला होता जेव्हा तुम्ही तुमच्या हॉबीला वेळ दिला? म्हणजे फॉर्म भरताना सोडून. तर हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि तसा जर क्वेश्चन विचारला की तुम्ही हॉबी टाकली, ठीक आहे, मग मी समजा क्रिकेट टाकले, मग शेवटची टुर्नामेंट तुम्ही कधी खेळले होते? असं असू नये की मी 4 वर्षापूर्वी खेळलोय आणि त्यानंतर 4 वर्ष मी काहीच केलं नाही, फक्त अभ्यास केलाय. मध्ये आपण कुठेतरी त्याला वेळ देणं एक्सपेक्टेड आहे. ट्रॅव्हलिंग ज्यांनी टाकलं आहे विचारतात रिसेंटली तुम्ही कुठली प्लेस व्हिजिट केली आहे, मग ते रिसेंट जे आहे ते रिसेंटच असलं पाहिजे. नाहीतर असं नाही की मी 3 वर्षापूर्वी इकडे गेलो होतो, नाही. त्यामुळे आत्ता फॉलो करा, म्हणजे तुम्हाला त्यावर छान बोलता येईल. हॉबीमध्ये ह्या गोष्टी आहेत. आणि क्रिकेट किंवा वाचन करणे ही ज्यांची कोणाची हॉबी असेल ते पर्सनली सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा बोलू शकतात लेक्चर नंतर सुद्धा.
म्हणजे त्यावर क्वेश्चनेअर प्रिपेअर केलेलं आहे मी बऱ्यापैकी, आणि लास्ट इयर ते व्यवस्थित प्रिपेअर केलेलं आहे आणि ॲक्च्युअली फॉलो केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, प्रिपेअर करण्यापेक्षा ते फॉलो केलेलं आहे, त्यामुळे फायदा होऊ शकतो तुम्हाला. देन नेक्स्ट पार्ट येतो ग्रॅज्युएशन. ज्या लोकांनी ग्रॅज्युएशन नंतर कुठलाही जॉब केलेला नाही आणि सरळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले आहेत, त्या लोकांसाठी विशेषतः ग्रॅज्युएशनवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही जॉब केलेला असेल तर असं होतं की तुमचं जे प्रिव्हियस कमिटमेंट असतं त्यावर क्वेश्चन विचारले जातात. आता समजा मी जॉब केलेला आहे तर मला बहुत करून क्वेश्चन माझ्या जॉबशी रिलेटेड येतील, आणि समजा मी जॉब केलेला नसेल तर माझं प्रिव्हियस कमिटमेंट काय होतं, ग्रॅज्युएशन, तर मला ग्रॅज्युएशनविषयी जास्त क्वेश्चन येतील. कंपल्सरी नाही आहे हे, काही होऊ शकतं, बट जनरल पॅटर्न असा आहे. त्यामुळे ग्रॅज्युएशनच्या गोष्टी प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि ग्रॅज्युएशनमध्ये जेव्हा आपण प्रिपेअर करतो तर त्यात रिव्हर्स जायचं. सगळ्यात शेवटचा पार्ट कुठला असतो आपला, फायनल इयरला इंजिनिअरिंग ज्यांनी केले किंवा बाकी गोष्टीमध्ये फायनल इयर प्रोजेक्ट किंवा कुठलं अप्रेंटिसशिप आपण जर केलेलं असेल कुठे, तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मग ते प्रिपेअर करणं गरजेचं आहे, कारण खूप लोकांचं असं झालेलं आहे की जवळपास मेजॉरिटी पार्ट ऑफ इंटरव्ह्यू हा फायनल इयर प्रोजेक्टवरच झाला, असं होऊ शकतं. आणि आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असतं तेव्हासुद्धा बरेच लोक इंजिनियर्सला स्ट्राईक होऊ शकतं आहे की फायनल प्रोजेक्ट जो असतो ना तो सुद्धा आपण करत नाही, तो विकत घेतलेला असतो कुठून तरी किंवा कुणाकडून तरी, तो आपण आउटसोर्स करतो. आणि असं जर केलेलं असेल आणि तेव्हा फक्त प्रेझेंटेशनसाठी प्रिपेअर केलेलं असेल तर आत्ता तरी ॲटलिस्ट तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट सांभाळून ठेवलेला असेल किंवा नसेल तर ॲटलिस्ट त्या टॉपिकविषयी आता काय सुरू आहे हे सगळं वाचून ठेवा. कारण जर त्यावर इंटरव्ह्यू झाला आणि तुम्ही जर नीट आन्सर करू शकले नाही तर त्यातून तुमची कमिटमेंट दिसून येते की फायनल इयर प्रोजेक्टसारखा एवढा महत्त्वाचा भाग जर हा व्यक्ती व्यवस्थित प्रिपेअर करत नाही आहे तर मग प्रशासक बनल्यानंतर हा काय करणार, जेव्हा तुम्हाला डेली काही रिपोर्ट्स पाठवावे लागतील. त्यामुळे ह्या गोष्टी प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. आपण त्याला कॅज्युअली आता नाही घेऊ शकत. इतके दिवस जरी घेतलेलं असेल तर आता त्याला कॅज्युअल घेऊन चालणार नाही, कारण इंटरव्ह्यूमध्ये कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच पार्ट ऑफ प्रिपरेशन चान्सवर सोडून चालत नाही, कारण यू नेव्हर नो कुठल्या भागावर क्वेश्चन येतील. आता मी हॉबीज एवढ्या छान प्रिपेअर केलेल्या होता आणि इव्हन इथे जे मॉक इंटरव्ह्यूज दिले होते किंवा बाकी ठिकाणी सुद्धा मला हॉबीविषयी नेहमीच चांगले रिमार्क्स मिळालेत की इफ युअर इंटरव्ह्यू गोज टुवर्ड्स धिस सेक्शन यू विल स्कोर मोर. अनफॉर्च्युनेटली इंटरव्ह्यूमध्ये मला एक सिंगल क्वेश्चनसुद्धा हॉबीवर विचारण्यात आला नाही, आणि असं होऊ शकतं. त्यामुळे कुठलाच पार्ट चान्सवर नाही सोडायचा आहे. जे काही 8-9 सेक्शन आहेत तुमच्या प्रोफाईलमध्ये ते सगळे व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. मग ते गावापासून ते थेट हॉबी किंवा जॉब किंवा बाकी गोष्टींपर्यंत. सायन्सवाले जे लोक असतील, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंडमधून झालं आहे ग्रॅज्युएशन किंवा कुठल्याही बॅकग्राऊंड, कॉमर्स असतील किंवा आर्ट्स असतील, आपापल्या फील्डचे काही बेसिक गोष्टी असतात ते थोडेसे माहीत असू द्या. सायन्स जर असेल आणि तुम्हाला जर काही सायन्सवर एकदम बेसिक क्वेश्चन आला आणि तो आन्सर नाही करता आला तर असं दिसून येतं की ह्या व्यक्तीने आपलं पूर्ण शिक्षण ह्या बॅकग्राऊंडमधून केलं आहे आणि ह्याला बेसिक्ससुद्धा माहिती नाहीत. बेसिक्स प्रत्येक गोष्टीची माहिती असू द्या. जसं की समजा आता कोणी इंजिनिअरिंग केलं आहे, ENTC वाले इंजिनियर किती येते, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, ओके मी पण आहे तुमच्यासोबतच. तर तुम्हाला जर विचारलं स्पेक्ट्रम म्हणजे काय, कोणी सांगू शकतं प्लीज? हो शुअर. ओके, अजून नाही ठीक आहे, इट्स फाईन. सिम्प्लिस्टिक टर्ममध्ये तुमचं बरोबर आहे आन्सर. इट इज जस्ट द बेल्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक वेव्स किंवा फ्रिक्वेन्सीज. ह्यात खूप साऱ्या फ्रिक्वेन्सीज असतात ज्याला क्लासिफाय केलं जातं. मग ते मायक्रोवेव्ह असेल किंवा अजून काय असेल, ठीक आहे मी त्याच्या खोलात जात नाही कारण बाकीच्या लोकांना बोर होणार आहे. ENTC वाले नंतर भेटू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर आपलं जे काही असेल, समजा दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये झालेलं असेल तर त्याचे बेसिक्स नीट प्रिपेअर करा. कारण एकदम बेसिक गोष्ट जर आन्सर करता नाही आली, आणि एक आहे की एखादी गोष्ट आपल्याला जर माहिती आहे तर ती आन्सर करता येतेच, मग तिथे बोलण्याचा प्रॉब्लेम येत नाही. आपण अडखळतो कधी, ज्यावेळेस आपणच शुअर नाही आपण काय बोलतोय किंवा आपल्याला ती कन्सेप्टच नीट कळलेली नाही त्यावेळेस आपण अडखळतो. त्यामुळे
बेसिक्स आधी नसतील केले व्यवस्थित प्रिपेअर तर आता करा. अजून एक आहे, बऱ्याचदा असं विचारण्यात येतं की ग्रॅज्युएशनमधला आणि विशेषतः जे रिसेंट ग्रॅज्युएट आहेत मागच्या 1-2 वर्षातले आणि ते आता इंटरव्ह्यूला जर अपीअर होत आहेत तर त्यांना विचारण्यात येतं की तुमचा फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे. हे विचारले जाऊ शकतं आणि विचारले गेलेलं आहे. तर कुठला तरी एक सब्जेक्ट थोडासा व्यवस्थित वाचायला हवा, कारण चान्सवर काहीच नाही सोडायचं आहे आपल्याला. अनफॉर्च्युनेटली जर त्यावर इंटरव्ह्यू गेला, आन्सर करता नाही आलं तर अतिशय वाईट इम्पॅक्ट पडू शकतो. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे की एक चांगला सब्जेक्ट कुठलाही आपण प्रिपेअर करून ठेवायचा आहे. आणि प्रिपेअर करायचं म्हणजे आपल्याला त्याच्या काही खूप डेप्थमध्ये जायचं नाही आहे, आपल्याला फक्त त्याची विड्थ वाढवायची आहे. म्हणजे ऑन अ ब्रॉडर स्केल आपल्याला अभ्यास करायचा आहे, खूप डीपमध्ये जाऊन नाही करायचा आहे. कारण जनरल टर्म्समध्ये सुद्धा आपल्याला आन्सर करता आलं, फक्त त्यांना एवढं कळायला पाहिजे की ठीक आहे, हा सांगतोय हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे ना, याच्या बेसिक टर्म्स ह्याला माहिती आहेत. खोलात जाऊन विचारलं, नाही आन्सर करता आलं तर मॅनेज होऊ शकतं, त्याचा वाईट इम्पॅक्ट एवढा नाही पडणार. त्यामुळे कुठलाही एक सब्जेक्ट चांगला, मग ते कुठल्याही फील्डमधलं तुमचं ग्रॅज्युएशन असो. आणि योगायोगाने असं होऊ शकतं, पॅनलमध्ये 3 लोक असतात आणि तिघांपैकी जर एकाचा जरी तो सब्जेक्ट फेवरेट असला तर, आणि तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर केलेला असला तर 100% तुम्हाला चांगले मार्क पडणार. आणि इंटरव्ह्यूमध्ये कसं असतं, तुम्हाला जर समजा 20 क्वेश्चन विचारले ना, तर आपण कुठला लक्षात ठेवतो, ज्याचं आपल्याला आन्सर करता नाही आलं. ते लोक कुठला लक्षात ठेवतात, ज्याचं तुम्ही खूप छान आन्सर दिलं. त्यामुळे तुम्ही 1-2 क्वेश्चन सुद्धा जर एकदम भारी आन्सर केले ना, आणि त्यांना जर ते स्ट्राईक झाले की नाही हा भारी बोलतोय किंवा कन्सेप्ट ह्याला खूप छान कळून आहेत, खूप फायदा होतो त्याचा. इथे मागच्या वर्षी मॉक इंटरव्ह्यूमधला एक किस्सा आहे. एका व्यक्तीने हॉबी टाकली होती प्लेइंग क्रिकेट, म्हणजे वॉचिंग अँड प्लेइंग क्रिकेट. तर पॅनल मेंबरनी त्याला विचारलं, तुझा फेवरेट प्लेअर कोण? 99% लोक जसं सांगतील तसं त्यांनी सांगितलं सचिन तेंडुलकर. तर त्याला क्वेश्चन विचारला की सचिन तेंडुलकर बद्दल तुला काय आवडतं नेमकं, किंवा त्याची कुठली शॉट तुला आवडते? त्यांनी सांगितलं स्ट्रेट ड्राईव्ह. आणि नो डाऊट स्ट्रेट ड्राईव्ह सचिनची सुद्धा फेवरेट शॉट आहे. त्याला पुढचा क्वेश्चन विचारण्यात आला, सचिन तेंडुलकरची कुठली शॉट आहे जी तुला आवडत नाही? आता हे आन्सर करणं ट्रिकी आहे, कारण तुम्ही सांगताय माझा फेवरेट प्लेअर आहे आणि नो डाऊट त्यांच्या पोटेन्शियलविषयी आपण बोलणं हे म्हणजे लहान तोंडी मोठा घासपेक्षा पण भयंकर आहे. तर सचिन तेंडुलकरची कोणती शॉट आहे जी आवडत नाही? त्या व्यक्तीने इतकं छान आन्सर दिलं. तो म्हटला, जी शॉट खेळताना सचिन आउट होतो ती शॉट मला आवडत नाही. किती सिंपल आहे. बट ह्याला काय लागतं? प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि तुमच्याकडे जर ते विट असेल किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड असेल तर तुम्ही कशाही प्रकारचे क्वेश्चन टॅकल करू शकता. आता ह्या व्यक्तीने पुढचे 10 मिनिटं काहीही जरी आन्सर दिले तरी मला लक्षात काय राहणार आहे? ह्या क्वेश्चनचा आन्सर. आणि हा एक क्वेश्चन त्याला पोस्टकडे नेऊ शकतो. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 20-25 क्वेश्चन जरी आले, त्यातले बरेच आन्सर करता नाही जरी आले, तरी सुद्धा एक लक्षात ठेवायचं, एखादा फुल टॉस येणार आहे आणि त्या फुल टॉसला बोल्ड नाही व्हायचं आहे आपल्याला, 6च पाहिजे. तर ह्या गोष्टी थोड्याशा डोक्यात ठेवायच्या. कधीच इंटरव्ह्यूच्या वेळेत सुद्धा एकदम असं डिप्रेस नाही व्हायचं किंवा डाऊन नाही जायचं की यार मला सलग पहिले 4-5 क्वेश्चन आन्सरच नाही करता आले. आता माझा अनुभव सांगतो. माझ्या केसमध्ये असं झालं की मला जे पॅनल होतं राजूरकर सरांचं, इट इज नोन फॉर आस्किंग फॅक्च्युअल क्वेश्चन्स, म्हणजे नोन, वेल नोन, इन फेमस जे काय असेल ते, बट ते बऱ्यापैकी फॅक्च्युअल क्वेश्चन विचारतात. आणि त्यांचं असं होतं की समजा मी इथे बसलो आहे, अराउंड 4th किंवा 5th लाईनमध्ये पॅनल, म्हणजे पॅनलचं चेअरमन होता म्हणजे राजूरकर सर, आणि त्यांच्या 2 साईडला यू शेप्ड टेबलमध्ये अजून 2 मेंबर्स होते. राजूरकर सर थोडेसे डिस्टन्सवर होते आणि अ मॅन ऑफ अराउंड 50-55 एज, ज्यांचे उच्चार तुम्हाला स्पष्ट ऐकण्यात प्रॉब्लेम होतोय आणि दूर बसल्यामुळे ऐकण्यात सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होत होता. आणि योगायोगाने आज झालं की माझा इंटरव्ह्यू 8 किंवा 9 नंबर होता. दिवसात 16 इंटरव्ह्यूज होते.
आणि पहिले जे 2-3 मुलं आले त्यांनी येतच आम्हाला हे सांगितलं, प्लीज लिसन केअरफुली. कारण एकतर असं आहे की त्या व्यक्तीचा अनुभव एवढा आहे, त्याला परत परत सॉरी सर किंवा पार्डन प्लीज असं म्हटलेलं आवडत नाही. ते इगो असतो एक थोडासा, तो हर्ट होतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांचा इगो सांभाळायचा आहे तेवढे 20-25 मिनटं. त्यासाठी आपण हंबल राहिलो, कमीपणा घेतला, सॉरी सर म्हटलो, त्यांनी काही सांगितलं तर लगेच थँक्यू सर म्हटलो. ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात. कारण की जेव्हा ते अंडर सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी वगैरे लेवलला पोहोचतात त्यावेळी त्यांना सवय असते की खालच्या लेवलचा प्रत्येक व्यक्ती त्यांना दिवसभरात काय देतो, फक्त रिस्पेक्ट. तर त्यांची ती सवय तोडायची नाही चुकून सुद्धा. आणि आपण कोण आहेत यार, आपण सध्या काय चिल्लर आहेत. सिरियसली आपण त्यांना रिस्पेक्ट दिलीच पाहिजे. म्हणजे त्यांचं नाव कसंही असो किंवा पूर्वीच्या आपल्याला मुलांनी काही इनपुट्स दिलेले असो की हे काही क्वेश्चन विचारतात किंवा मॅडम असतील मार्कच देत नाहीत, काही इनपुट्स असो, बट आफ्टर ऑल त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप अचीव केलेलं आहे. दे डिझर्व रिस्पेक्ट. त्यामुळे आपण त्यांना रिस्पेक्ट देण्यात काही गैर नाही, द्यायलाच हवी. आणि त्यांनाच नाही तर आपली संस्कृती पण तेच शिकवते, वी हॅव टू गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. आणि ते तर पॅनल मेंबर आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांनंतर किंवा त्या 20 मिनिटासाठी त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त कोणी जर महत्त्वाचं असेल तर ते पॅनल मेंबर्स आहेत. त्यामुळे त्यांना रिस्पेक्ट देण्यात काही चुकीचं नाही. रादर वी आर ऑब्लाइज, किंवा आपले ते ऑट असतं ना, म्हणजे मस्टच्याही पुढचं, वी ऑट टू गिव्ह रिस्पेक्ट टू दॅम. ठीक आहे. तर माझ्या इंटरव्ह्यूचा थोडासा अनुभव सांगतो. माझा इंटरव्ह्यू 9 किंवा 10 नंबरला झाला होता बहुतेक 16 पैकी. म्हणजे ती दुपारची वेळ होती, 2 ते 2:30च्या दरम्यान. लंच त्यांनी पोस्टपोन केलेला होता की हा इंटरव्ह्यू झाल्यावर घेऊयात. म्हणजे तुम्ही मनस्थितीचा विचार करू शकता. म्हणजे सकाळपासून, सकाळी 9 वाजल्यापासून ते इंटरव्ह्यू घेत आहेत, जेवण पोस्टपोन करतायत, आणि त्या आधीचा मी एक बळी आहे. सगळ्यात महत्त्वाचं ड्रेसिंग सेन्सबद्दल बोलायचं आहे. त्या दिवशी 16 जणांचा इंटरव्ह्यू होता आणि त्यापैकी मला वाटतं 11 किंवा 12 हे मेल कॅन्डिडेट्स होते आणि त्यापैकी मी एकटाच होतो ज्यांनी टाय घातला होता. आणि मी आज जाताच मला खूप छान वाटलं, कारण की पॅनलमध्ये अजून एक व्यक्ती होता ज्यांनी टाय घातला होता. त्याला सुद्धा छान वाटलं असेल ना बघून, की कोणीतरी आहे यार आपल्यासारखं, म्हणजे आपण ऑड नाही वाटत. तर आणि खरं सांगतो, त्या सरांनीच मला सगळ्यात छान क्वेश्चन विचारले. आणि मला तरी वाटतं की इंटरव्ह्यू जो काही स्कोर आला आहे त्या पर्टिक्युलर क्वेश्चन्समुळे आला आहे. कारण बाकी क्वेश्चन्समध्ये काही लॉजिकच नव्हतं. म्हणजे डायरेक्टली इलॉजिकल म्हणत नाही मी, पण लॉजिक कमी होतं किंवा नव्हतंच. आणि क्वेश्चन्स काय होते, मी एंट्री जशी केली, आधी एंट्रीचा इन्सिडेंट सांगतो, तो पण भयंकर होता. तिथे तुम्हाला एक टोकन देण्यात येतं. त्या टोकनवर एक नंबर प्रिंटेड असतो आणि तुमचं नाव विचारत नाहीत, काही विचारत नाहीत. आत गेल्यानंतर विचारत तुमचा टोकन नंबर काय आहे. मी जशी एंट्री केली, आय वॉज लाईक मे आय कम इन सर. ते म्हटले प्लीज कम इन. मग मी गुड आफ्टरनून म्हणण्याच्या आधीच त्यांनी मला विचारलं तुमचा टोकन क्रमांक किती आहे. मी सांगितलं सर 335. तर मी इंग्लिशच्या मूडमध्ये होतो थोडं. त्यांनी परत विचारलं टोकन क्रमांक किती आहे. मग ते क्रमांक स्ट्राईक झालं मला. म्हटलं सर 335. मग मी म्हटलो गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून सर्स, अँड देन दे अलाउड मी टू सिट. बसल्यानंतर पहिलाच क्वेश्चन, तुमचा जिल्हा कुठला. मी सांगितलं सर परभणी. नंतर सेकंड क्वेश्चन, राजूरकर सर जे होते ना त्यांच्याकडे एक अशी डायरी होती. ठीक आहे. आणि ते काय करायचे, डायरी अशी ठेवलेली आहे, भारतातल्या पहिल्या लेडी ICS ऑफिसर कोण. मला काय माहिती. म्हणजे हा क्वेश्चन जेव्हा आला आणि पहिला क्वेश्चन इंटरव्ह्यूचा, म्हटलं फॉर्च्युनेटली असं होतं की मला ते माहिती होतं. म्हटलं सर नाव नाही आठवत आहे, बट श्रीमती जोशी म्हणून आहेत. त्यांचा क्वेश्चन, पहिल्या लेडी ब्रिटिश ICS ऑफिसर. सॉरी सर, आय डोंट नो दिस. नेक्स्ट क्वेश्चन,
नोबेल पारितोषिक किती फील्डमध्ये दिलं जातं? आणि तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देताय इमिजिएटली आठवत नाही 6 का 7, मोजावं लागतं. म्हटलं सर आय नीड सेकंड, आय नीड मोमेंट. सांगितलं. मग ते त्यांनी विचारलं की कुठल्या कुठल्या फील्ड्स, ते सुद्धा सांगितलं. मग क्वेश्चन होता, महाराष्ट्रामध्ये जागतिक वारसा स्थळे किती आहेत? म्हटलं हे तर मी प्रीसाठी पण नव्हतं केलं. बट योगायोगाने जे कुठले आहेत ते सगळे मी बघितलेले आहेत, त्यामुळे मला ते आठवले की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, घारापुरी किंवा एलिफंटा केव्ज असतील, अजंठा आणि एलोरा, राईट. आणि सह्याद्री घाट सुद्धा आहे, म्हणजे सह्याद्री सुद्धा आहे, बट ते नॅचरलमध्ये येतं. हे सगळं मी सांगितलं. मग क्वेश्चन होता, फर्स्ट नोबेल इन पीस. सरांनी एवढंच विचारलं, फर्स्ट नोबेल इन पीस. मला भारतातलं जगातलं कुठलं काहीच माहीत नव्हतं. ते बाजूच्या सरांनी स्पेसिफाय केलं, भारतामध्ये शांततेसाठी नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं आहे पहिल्यांदा. ते माहीत होतं, रिसेंटली झालं होतं कैलास सत्यार्थी यांना, राईट. पुढचा क्वेश्चन, नोबेल पारितोषिक साहित्यातलं पहिलं कोणाला मिळालं आहे? माहिती होतं. आणि हा एकच क्वेश्चन होता ज्या क्वेश्चनला पॅनल म्हणजे चेअरमननी माझ्याकडे बघून स्माईल केलं. बाकी पूर्ण वेळ ते पोकर फेस होते, म्हणजे मला कळतच नव्हतं त्यांच्या मनात काय चालू आहे. ह्या क्वेश्चनचं आन्सर मी जे दिलं ते सांगितलं की सर, श्री रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली ह्या पुस्तकासाठी 1913 भारतातील तसेच आशिया खंडातील पहिले नोबेल साहित्याचे पारितोषिक मिळाले. आणि त्या एका याच्यावर त्यांनी थोडीशी स्माईल केली. कारण मला असं वाटतं की मी जर ते 1913 सांगितलं नसतं ना, तो पुढचा क्वेश्चन तोच होता की कधी मिळालं. त्यानंतर सुद्धा मला त्यांनी असं विचारलं की ई गव्हर्नन्स काय आहे. हा थोडासा वेल प्रिपेअर्ड क्वेश्चन होता आणि एक्सपेक्टेड होता की ENTC मध्ये तुमचं इंजिनिअरिंग झालंय तर डिजिटल इंडिया किंवा ई गव्हर्नन्स, एम गव्हर्नन्स, कॅशलेस अशा गोष्टीबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ते प्रिपेअर्ड होतं. ई गव्हर्नन्स काय सांगितलं, मग त्याचे युजेस काय काय आहेत ते पण सेक्शन वाईज प्रिपेअर्ड होते की एज्युकेशनमध्ये काय फायदा होऊ शकतो, हेल्थमध्ये काय होऊ शकतो, गव्हर्नन्स चांगलं करण्यासाठी काय फायदा होऊ शकतो किंवा त्यासाठी कुठले टूल्स आहेत, माय गव्हर्नमेंट असेल, आपले सरकार असेल, तर अशा सगळ्या गोष्टी वेल प्रिपेअर्ड होत्या, ते सांगितलं. त्यानंतर त्यातच अजून डीपमध्ये जाऊन मला विचारलं की ई गव्हर्नन्सचा ग्रामीण क्षेत्रात काय फायदा होऊ शकतो. हे सुद्धा लॉजिकली आन्सर करणं एवढं अवघड नाही आहे. आता ह्या सगळ्या सेक्टरमध्ये जो फायदा होतोय, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, तो फायदा शहरी भागात पण होणार, ग्रामीण भागात पण होणार. ठीक आहे, डिजिटल डिवाइड आहे रुरल आणि अर्बन, पण फायदा तर होणारच आहे. आणि त्यासाठी आपण आता आला आहे PM दिशा कार्यक्रम, पण डिजिटल इंडियाचा एक फोकस हा पण होता जेव्हा ई क्रांती 2.0 आलं तेव्हा की 2.5 लाख ग्रामपंचायती कनेक्ट करणे, नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क किंवा भारत नेट म्हणतात त्याला, तर त्यात फोकस हाच होता. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा हा फायदा होणारच होता. तसंच मला एक ॲप आठवलं, ते मोबाईल डिरेक्टरी नावाचं बहुतेक ॲप आहे. त्यातून आशा वर्कर्स जे आहेत त्यांना एक्झॅक्टली काम कसं करायचं आहे ह्याचे गायडन्स व्हिडिओज दाखवण्यात येतात. मग ते सुद्धा मी सांगितलं आणि म्हटलं की ग्रामीण भागात ह्या सुद्धा गोष्टींनी ई गव्हर्नन्सचा फायदा होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन होता, ईज ऑफ डुईंग बिझनेस काय आहे. ठीक आहे, हे पण प्रिपेअर्ड होतं आणि अशा गोष्टी प्रिपेअर्ड असायलाच पाहिजेत. आता आपल्याला एवढ्या स्कीम्स माहिती झाल्यात ॲटलिस्ट 2014 नंतर तरी की कुठलीही स्कीम विचारल्या जाऊ शकते. आणि मग स्मार्ट सिटीज असेल किंवा स्वच्छ भारत मिशन असेल, स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, बरेचसे इंडिया झाले, तर ह्या ज्या स्कीम्स आहेत कुठली पण विचारली ना तर आपल्याला 2 किंवा 3 वाक्यात सांगता आली पाहिजे की त्याची एक्झॅक्ट थीम काय आहे. आपल्याला माहिती आहे ती स्कीम काय, पण 2 किंवा 3 वाक्यात सांगणं हे थोडंसं अवघड असतं. आणि जर तिथं आपण स्पेसिफिक आन्सर नाही दिलं तर मग पेपर वाचणारे बाकीचे लोक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एखादा ॲस्पिरंट विद्यार्थी ह्यात काही फरक उरत नाही. कारण ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, प्रत्येकजण ऐकून आहे डिजिटल इंडियाबद्दल किंवा स्मार्ट सिटीजबद्दल. त्यामुळे आपण स्पेसिफिक 2-3 वाक्यात उत्तर देणं एक्सपेक्टेड आहे. मग तसं ई गव्हर्नन्स असेल किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, ह्याचं मी आणि सगळ्या स्कीमचं 2-2, 3-3 वाक्य त्याची तयार करून ठेवले होते की जर ह्यावर क्वेश्चन आला तर हेच बोलायचं आहे. पाठांतर इथं पण आहे,
खूप जण सांगतात करू नका. ठीक आहे, पाठ नका करू, बट ॲटलिस्ट थीम लक्षात ठेवा की आपल्याला काय बोलायचं आहे. इरिलेव्हंट बोलण्यापेक्षा थोडंसं लक्षात ठेवून आन्सर केलेलं कधीही बेटर आहे. कारण इरिलेव्हंट जर बोललो, त्यात आपल्या बोलण्यात जर प्रायोरिटीज नसली तर मग ऐकणाऱ्याला सुद्धा वाटतं की नेमकं काय चालू आहे. किंवा जर विचारलं की स्वच्छ भारत मिशन बद्दल तुम्हाला काय माहिती आहे, किंवा स्वच्छ भारत मिशन काय आहे, नेमकं कशासाठी सुरू केलंय, भारत स्वच्छ करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्या नावातच आहे. टार्गेट हेच ना, त्याचे काहीतरी टार्गेट्स आहेत. ते टार्गेट सुद्धा जर आपण सांगितले, विशेषतः मॅडमचं जर पॅनल आलं, ज्या पॅनलविषयी लोक थोडेसे घाबरून आहेत, त्यांचं जर पॅनल आलं ना, आणि त्यांना जर आपण हे आकडे जर सांगितले की 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत ओपन डिफिकेशन फ्री करायचा आहे, शी विल लव्ह इट. अजून काय पाहिजे आपल्याला? त्यांना जेवढं आवडेल तेवढा आपला फायदा. आणि हे तर सगळ्याच फेजमध्ये असलं पाहिजे. आपण फक्त मार्क्समध्ये असलं पाहिजे. मार्क्सशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीशी घेणं देणं नाही. त्यामुळे जर कुठल्या गोष्टीतून मार्क्स मिळत आहेत तर तसं प्रिपेअर करणं काही वावगं नाही. त्यामुळे हे आकडे सुद्धा थोडेसे लक्षात ठेवायचे. आणि आपण मेन्समध्ये बऱ्यापैकी केलेलं असतं प्रिपेअर. आपल्याला फक्त काय करायचं आहे, बेस्ट 2 किंवा 3 पॉईंट किंवा हार्डली 4 पॉईंट्स त्या स्कीमबद्दल काढून ठेवायचे. जर मला विचारलं तर मी हेच सांगणार. ह्यानंतर मला विचारण्यात आलं की, कारण ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मी त्यात ज्या ज्या सुधारणा करण्यात आल्या त्या सुद्धा सांगितल्या होत्या. की लेबर रिफॉर्म झाले आहेत, फॅक्टरी रिफॉर्म झाले आहेत, प्लस जे सेल्फ ॲसेस काय म्हणतात त्याला, सर्टिफिकेशन, ते झालं आहे. एकल खिडकी योजना म्हणजे सिंगल विंडो पॉलिसी झाली आहे. ईबीज पोर्टल आलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. मग मला विचारलं की एवढं जर सगळं भारी झालेलं आहे आणि तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे, तुम्ही एखादा स्टार्टअप का नाही सुरू केला? आपण एक्सपेक्ट करत नाही असा क्वेश्चन. कारण आणि इव्हन मॉकमध्ये सुद्धा असा क्वेश्चन येणं थोडंसं अवघडच असतं. बट त्याला त्यावेळी टॅकल करायचं एकच आहे की सर, इंजिनिअरिंग फायनल इयरपासून मी ठरवलेलं होतं की मला स्पर्धा परीक्षांचीच तयारी करायची आहे. ठीक आहे, आणि प्रशासनात यायचं आहे. फॉर्च्युनेटली त्यांनी पुढे क्वेश्चन नाही विचारला तुम्हाला प्रशासनात का यायचं आहे. कारण ह्या प्रश्न एवढा घासलेला आणि घासून घासून बोथट झालेला दुसरा कुठलाही प्रश्न नाही. तुम्हाला प्रशासनात का यायचं आहे त्यांनी आजकाल विचारणं सोडलंय. म्हणजे कारण ह्याच्यात कसं आहे, तुमची ऑनेस्टी दिसूनच येत नाही. सगळ्यांचं कारण तेच आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द लोक एकच आन्सर देणार आहेत. कोणाचं खरं असेल, कोणाचं मॅनिप्युलेट केलेलं असेल, बट यू कॅन्ट जज. आणि तो स्कोरिंगवाला क्वेश्चनच नाही आहे. तुम्ही त्याचं काही आन्सर द्या, त्याच्यावरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील किंवा कमी मिळतील हे नाही ठरवता येणार. त्यामुळे बऱ्यापैकी तो प्रश्न आता आउटडेट झाला आहे. बट स्टील काहीतरी 2-3 लाईन त्याच्या प्रिपेअर करून ठेवायच्या, ज्या मोस्टली सगळ्यांच्या सेमच असतात. त्यानंतर चेअरपर्सननी मला अजून क्वेश्चन विचारला. आता मी TCS मध्ये कामाला होतो, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस. मग त्यांनी बघितलं की टाटा एवढा चांगला ब्रँड आहे, त्याला तुम्ही टाटा का केलं, का सोडलात? म्हणजे एवढा चांगला जॉब असून तुम्ही तो का सोडला? परत तेच आन्सर. फक्त ह्यात ॲक्च्युली एक फॅक्ट वेगळी होती की मला माझा असं आधीपासून विचार होता की आफ्टर द एज ऑफ 22 or 23 मला घरून पैसे घ्यायचे नाही आहेत पुढच्या शिक्षणासाठी. मग त्यासाठी एक फायनान्शियल सिक्युरिटी म्हणून मी हा जॉब केला होता, जेणेकरून आय कुड सेव्ह आणि ॲटलिस्ट क्लासची माझी दिल्लीची जी फीस असेल, जी की भयंकर होती, तर ती मी स्वतः देऊ शकेन. आणि त्यासाठी मी जॉब केला होता. मग ते मी त्यांना सांगितलं. त्यावर परत क्रॉस क्वेश्चनिंग काहीच झाली नाही. एकदा तुम्ही ते फायनान्शियल सिक्युरिटीचं बोललात ना, त्याच्यानंतर शक्यतो विचारत नाहीत ते पण. नंतर दुसरे जे मेंबर होते त्यांनी मला प्रश्न विचारला, जे की माझ्या टाईपचे होते, टायवाले. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही रस्त्यावरून जात आहात आणि एखादा ॲक्सिडेंट झालेला तुम्ही बघितला, तर तुम्ही नेमकं काय कराल? आणि काइंड ऑफ अशाच टाईपची एक केस स्टडी आत्ता UPSCच्या एथिक्सच्या पेपरमध्ये विचारण्यात आली होती की तुमचा UPSCचा इंटरव्ह्यू आहे आणि जाताना तुम्ही बघितलं की रस्त्यात ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही काय कराल? माझं एवढं कॉम्प्लेक्स नव्हतं, त्यांनी खूपच सिम्पल विचारलं.
कोणी सांगा तुमच्यापैकी एक जण, काय असेल आपला कोर्स ऑफ ऍक्शन? एक जण प्लीज, बसून सांगितलं तरी चालेल. ओके ओके, अजून? प्रत्येक गाडीमध्ये फर्स्ट एड किट कंपल्सरी झाले आता. व्हेरी गुड. फर्स्ट एड किट काढून त्याला फर्स्ट एड दिला आणि सायमल्टेनियसली पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्सला फोन करा. ओके, व्हेरी गुड. ह्यामध्ये फक्त एक ॲझम्पशन आहे, आपल्याला माहिती आहे फर्स्ट एड कसं द्यायचं, पण व्हेरी गुड. अजून? व्यक्तीला किती लागले बघायचं आधी. खूप महत्वाचं आहे. ह्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीला किती लागले हे बघायचं आधी. तो व्यक्ती स्वतः गाडी ड्राईव्ह करून जाऊ शकेल हॉस्पिटलला, तर मी तिथं थांबून त्याला मदत करण्यात काय पॉईंट आहे? व्हेरी गुड. अजून? ठीक आहे. ह्या सेक्शनमधून तुम्ही काहीच करणार नाही. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. त्या व्यक्तीच्या घरी इन्फॉर्म करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आपण किती वेळ थांबणार ना त्यांच्या घरच्या येईपर्यंत. अजून एक लास्ट कोणी? काहीतरी करायला लागेल. सुजाण नागरिक म्हणून आपल्याला काहीतरी करायला लागेल, आणि ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून सुद्धा. हां प्लीज. अच्छा, ओके, बदला. म्हणजे ॲक्सिडेंट कोणाकडून झालेला आहे तो नंबर प्लेट सुद्धा आपण बघायला पाहिजे. समजा 2 गाड्यांचा ॲक्सिडेंट असेल आणि ज्याच्याकडून ॲक्सिडेंट झाला आहे तो जर थांबला नसेल तर हे पण बरोबर आहे. ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन त्या व्यक्तीला शिक्षा होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे हे पण कोर्स ऑफ ॲक्शनमध्ये येतं. ओके, व्हेरी गुड. हे मी पण सांगितलं होतं माझ्या आन्सरमध्ये की तिथे जे पासर्स बाय असतील किंवा आसपास जाणारे जे लोक असतील, आता ॲक्सिडेंट झाला आहे त्यात खूप गोष्टी आहेत. एका व्यक्तीचा झाला आहे, खूप जास्त व्यक्तींचा झाला आहे, मी पायी जातोय का माझ्याकडे व्हेकल आहे, म्हणजे ॲम्ब्युलन्सची गरज आहे का, माझ्याकडे जर 4 व्हीलर असेल तर मीच घेऊन जाईल, आणि व्यक्ती कमी असतील तर, प्लस जास्त व्यक्ती असतील तर मला सगळ्यांची गरज लागेलच. ह्या सगळ्यांचं क्लब करून एक आन्सर द्यायचं असतं, आणि तसंच आन्सर मी दिलं होतं त्यावेळी. म्हणजे ॲम्ब्युलन्स बोलवणे, पोलीस बोलवणे, नंबर प्लेट नोट करणे माझ्याकडनं विसरलं होतं, प्लस जास्त जण जर असतील तर आसपासच्या सगळ्या लोकांची मदत घेऊन त्यांना पोचवणे हॉस्पिटलपर्यंत, आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचे रिलेटिव्स किंवा मित्र परिवार वगैरे येईपर्यंत थांबणे. ही झाली आपली जबाबदारी पूर्ण. आणि क्वेश्चनचं आन्सर, आता अशा क्वेश्चनचं जेव्हा आन्सर करावं लागतं ना त्यावेळी ते इमिजिएट कधीच नाही करायचं. एकदा 10-15 सेकंडचा पॉज घ्यायचा, त्यांना विचारायचं सर आय नीड सम टाईम ऑर फ्यू सेकंड्स, आणि तिथे त्या वेळात आपला सिक्वेन्स डिसाईड करायचा की आपण कसं आन्सर करणार आहोत. ते रॅन्डम नको व्हायला, आणि ते स्ट्रक्चर एकदा व्यवस्थित झालं नंतर बोलायला सुरुवात करायची. ते थांबतात आपल्यासाठी, त्यांना काही गडबड नसते, त्यांना फक्त तुमची पर्सनॅलिटी बघायची आहे की तुम्ही कसे आहात नेमके. तुम्ही वेळ घेऊन डिसिजन घेताय, वेल अँड गुड, हाफ हजार्डली जाण्यापेक्षा. हां, पण पॉज पण घ्यायचा आहे, तो खूप मोठा नाही घ्यायचा आहे, एक कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ टाईम घ्यायचा आणि त्यात आपला आन्सर फ्रेम करून स्वतःला एकदा सांगून बघायचं, मग त्यांना सांगायचं. ह्यातून स्ट्रक्चर्ड आन्सर करता येतं. आणि जे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन असतात त्यामध्ये हे खूप जास्त गरजेचं असतं. प्लस सगळ्यात भारी गोष्ट जर कुठली असेल तर ते म्हणजे तुम्हाला ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारण्यात येणे. त्यांना जेव्हा वाटतं की ह्या व्यक्तीला आपल्याला अजून जास्त थोडंसं जाणून घेण्याची गरज आहे किंवा हा एक प्रोबेबल कॅन्डिडेट असू शकतो, त्यानंतर असे क्वेश्चन येतात. त्यामुळे कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये, मग तो MPSC असो, बँकिंग असो, UPSC असो, CAPF असो, कुठलंही असो, त्यात जेव्हा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन येतात तर तो सगळ्यात चांगला पार्ट आहे इंटरव्ह्यूचा. समजून घ्यायचं की ह्याच्या पुढे आपल्याला फक्त स्ट्राईक रोटेट करायची आहे बस, म्हणजे हिटिंगचं गरज नाही आता. तर ओपिनियन बेस्ड क्वेश्चन त्यांनी विचारला मला, आणि त्यानंतरचा क्वेश्चन जो होता तो सुद्धा ओपिनियन बेस्डच होता की रस्त्यावर तुम्ही जाताय आणि तुम्ही बघितलं की काही लोक एका मुलीला छेडताय, तुम्ही काय कराल? 2-3 जण प्लीज ओपिनियन.
काहीच नाही करणार असं होऊ शकत नाही. काही ना काही ते करावं लागेल. फ्रॉम दिस सेक्शन तुम्ही काय कराल? एवढा पॉज चालत नाही. इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्हाला विचारण्यात येईल असा क्वेश्चन आणि तुम्ही जर एवढा मोठा पॉज घेतला तर ह्या ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमधून सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. आणि हा क्वेश्चन हमखास विचारण्यात येतो की तुम्ही जॉब का सोडला. त्याचं एक आन्सर प्रिपेअर्ड पाहिजेच. नेक्स्ट होतं एक आहे की प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट ह्या दोनला तुम्ही कसं कम्पेअर करणार. कारण आता तुम्ही प्रायव्हेटमध्ये जॉब केलेला आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा शासकीय क्षेत्रात यायचं आहे, तर मग ह्या दोनमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा डिफरन्सेस आहेत. हे नॉन पार्टिसन म्हणजे निष्पक्षपातीपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे. असं नाही की प्रायव्हेट सगळं चांगलं आहे आणि गव्हर्नमेंट सगळंच खराब आहे, मग तुम्हाला काय यायचं इकडे. असे क्वेश्चन होऊ शकतात. तर दोन्हीचे प्रोज आणि कॉन्स सांगायचे आणि आपल्या डिसिजनचं लॉजिक सांगायचं, जे की आपल्यापेक्षा भारी कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे अशा गोष्टीचे जे आन्सर आहेत ते पर्सनल वेल प्रिपेअर करून ठेवायचे. नंतरचा आपल्याला मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे डिस्ट्रिक्ट किंवा आपलं जे गाव आहे त्या रिलेटेड नेमकी काय काय माहिती आपल्याला हवी आहे. आणि हवी आहे तर मग त्याचे सोर्सेस काय आहेत किंवा रिसोर्सेस काय आहेत ज्यातून आपण हे रेफर करू शकतो. कारण बऱ्याच लोकांचं असं आहे की आपण जे जन्मलेलं गाव आहेत किंवा आपलं जे मूळ गाव आहे किंवा जिल्हा हे सोडून आपण बरेच वर्ष झाले. म्हणजे सुरुवातीचे 17-18 वर्ष आपण तिथं असू, पण त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी बाहेर पडल्यानंतर आपला तसा संबंध तुटतो किंवा मग आपल्या जिल्ह्याशी रिलेटेड काही घटना असतील त्या आपण एवढ्या रिगरसली फॉलो करत नाहीत. पण इथे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही जर त्या ठिकाणाहून आला आहात, यू शुड नो अबाउट इट. बघायचं काय काय मग त्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की हिस्ट्री, आपल्या जिल्ह्याचा इतिहास हा आपल्याला माहीत असायलाच हवा. तसंच आपल्या गावाचा सुद्धा. मग इतिहास म्हणजे कुठून, तर संस्थान कुठलं होतं आपलं. जसं मराठवाडा असेल तर हैदराबादमध्ये होतो आम्ही. मग हैदराबादमध्ये जर होतो तर हैदराबाद मुक्तीसंग्राम सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम जे म्हणतो विचारलं जाऊ शकतं. त्यात काही वावगं नाही. तसंच प्रत्येक जिल्ह्याचं जे काय असेल त्याची हिस्ट्री आपल्याला माहीत असायला हवी. देन जिओग्राफी, कुठल्या रिव्हर्स आहेत, जर माउंटेन्स असतील किंवा पर्वत पठारं काही असतील ते माहिती पाहिजे. आणि मॉन्सून किंवा रेनफॉल किती होतो ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा माहीत असायलाच पाहिजेत. मॅडम जर इंटरव्ह्यूला आल्या तर मॅडमचा कल असतो जिल्ह्याचा सेन्सस डेटा विचारणे, सेन्ससचा डेटा विचारणे. मग सेन्ससमध्ये काय फोकस असतो की स्त्री पुरुष प्रमाण किती आहे, म्हणजे सेक्स रेशो किती आहे, चाइल्ड सेक्स रेशो किती आहे, प्लस मॉर्टॅलिटी रेट वगैरे अशा गोष्टीसुद्धा विचारल्या जातात. आपण हे प्रिपेअर करून ठेवायचं. त्यासोबत एक ॲडिशनल गोष्ट करायची, हे कमी करण्यासाठी जर काही शासकीय योजना किंवा कुठल्या NGOज किंवा आपल्या इकडच्या कलेक्टर्सचे किंवा प्रशासकांचे काही उपक्रम असतील ते पण हायलाईट करून सांगायचे. मॅडमनी फॅक्च्युअल जरी क्वेश्चन विचारला तर विचारायचं, आय वॉन्ट टू ॲड दिस, मला हे अजून ॲड करायचं आहे कारण हे कमी करण्यासाठी असं असं आमच्याकडे केलेलं आहे. चांगलं वाटेल. कारण हा अप्रोच झाला एखाद्या प्रशासकाचा. प्रॉब्लेम सांगणं कोणीही सांगेल, एकदा वाचून कोणी प्रॉब्लेम सांगू शकतं, बट त्या प्रॉब्लेमसाठी काहीतरी सोल्युशनसुद्धा आहे किंवा त्याच्यावर काम केलं जातं आहे हे जर आपण सांगितलं, स्वतःहून जरी सांगितलं नाही विचारले असलं तरी सुद्धा चांगलं वाटू शकतं. तर हे सुद्धा आपण बघून ठेवायचं. आता डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतात, रिजन स्पेसिफिक तर आहेतच, डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक सुद्धा असतात. समजा बीड जर म्हटलं, बीडचं कोणी आहे, बीडचा कुठला सामाजिक इश्यू थोडासा महत्त्वाचा आहे. ओके, अजून ऊसतोड कामगार, व्हेरी गुड. ऊसतोड कामगारांचा जो प्रश्न आहे त्याविषयी नक्कीच विचारलं जातं आणि बरेचसे मित्र आहेत आमचे ज्यांना विचारला गेलेलं आहे. तर त्या प्रश्नाचा विशेष अभ्यास करणं एक्सपेक्टेड आहे. लातूर 2 वर्षापूर्वी माहिती आपल्याला काय झालं होतं, ड्रॉट. कुठली रेल्वे पाठवली होती, जलदूत.
तर ते पण डिस्ट्रिक्ट वाईज थोडं थोडं माहिती पाहिजे. जर कोणी आपल्या महाराष्ट्राच्या नॉर्थ ईस्टमधलं असेल, लाईक गडचिरोली, गोंदिया, भंडारा, त्यातसुद्धा काही नक्षलप्रवण तालुके किंवा प्लेसेस आहेत, तिथलं जर कोणी असेल तर नक्सलाईटचा क्वेश्चन नक्कीच विचारण्यात येतो. मग नक्षलवादाचा सुद्धा आपण थोडासा अभ्यास करून ठेवला म्हणजे पाहिजेच. प्लस मागच्या वर्षी पालघरला मालन्यूट्रिशनमुळे बऱ्याच डेथ्स झाल्या. प्लस ट्रायबल इश्यूज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, विशेषतः ज्या ट्रायबल एरिया आहेत, पालघरमध्ये ट्रायबल एरिया भरपूर आहे, तर मालन्यूट्रिशनचे सुद्धा आपण त्या डिस्ट्रिक्टमधलं बघून ठेवायला पाहिजे. म्हणजे आपला जो जिल्हा आहे ना, त्याच्या सामाजिक, राजकीय, भौगोलिक ज्या काही समस्या असतील, आणि अशा समस्या ज्या जवळपास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्या तर आपण वेल प्रिपेअर्ड असणं एक्सपेक्टेडच आहे, कारण आपण त्या प्लेसमधून बिलॉंग करतो. आणि ह्यासाठी रिसोर्सेस आहेत. एक आहे डिस्ट्रिक्ट गॅझेटियर. हे खूप मोठं असतं ॲक्च्युली, मोर दॅन 1000 पेजेस. तर हे वाचणं थोडंसं कठीण आहे, पण ह्यातला काही काही पार्ट जर तुम्ही वाचलात सिलेक्टिव्ह, जिओग्राफीशी रिलेटेड किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड किंवा क्रॉपिंग पॅटर्न दिलेले असतात. क्रॉपिंग पॅटर्नसुद्धा रेग्युलर क्वेश्चन आहे जो विचारला जातो की तुमच्या जिल्ह्यातली मुख्य पिके कोणती आहेत, तेच का घेतल्या जातात, मग त्याला कशा टाईपची माती लागते, हे सुद्धा वाचलेलं आहेच आपण मेन्समध्ये. फक्त आपल्या जिल्हा स्पेसिफिक आपण थोडंसं करणं एक्सपेक्टेड आहे. आणि डिस्ट्रिक्ट गॅझेटेरमधून सेन्सस डेटासुद्धा छान प्रिपेअर होऊ शकतो. तो डिस्ट्रिक्ट गॅझेटेर तुम्ही नेटवर सर्च करा, मिळेल तुम्हाला. प्रत्येक जिल्ह्याचं सेपरेट आहे. हे झालं खूप सखोल अभ्यास करण्यासाठी. शॉर्टमध्ये करायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्याचं एक पुस्तक ॲवेलेबल आहे, मार्केटमध्ये मिळतं. आपला हा जिल्हा जो काय असेल तो, तर त्या जिल्ह्याचं ते पुस्तक वाचायचं. त्यामध्ये जवळपास सगळे सेक्शन हे कव्हर केलेले असतात. त्यातून जिल्हा व्यवस्थित प्रिपेअर केला जाऊ शकतो. प्लस जर आपल्या जिल्ह्याचे आपले मित्र कुठले असतील तयारी करणारे, ग्रुप बनवा आणि चर्चा करा. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या का, आणि घ्यायच्या तर का घ्यायच्या, तर हा सुद्धा मुद्दा आहे. हे पण प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे. सायमल्टेनियस इलेक्शनचं जेव्हा आपण बघतो तर अब्दुल कलामांचं गव्हर्नन्स इंडिया नावाचं एक पुस्तक आहे गव्हर्नन्सचं. त्यामध्ये APJ अब्दुल कलामांनी सपोर्ट केला आहे सायमल्टेनियस इलेक्शनला. हा मुद्दा जर तुम्ही सांगितलात तर हा तुम्हाला करंट अफेअर्सच्या कुठल्या पुस्तकात मिळणार नाही. तर अब्दुल कलामांनी सुद्धा या गोष्टीला सपोर्ट केला आहे हे जर आपण सांगू तर आपण सांगत असलेल्या ओपिनियनला थोडंसं वजन प्राप्त होतं. नाही तर रँडमली म्हणणं, त्याचे प्रोज कॉन्स सांगणं, जे आपण वाचले असतील हे सगळेच करतील, पण कोणाचा तरी जर आपण आधार घेऊन, सपोर्ट घेऊन हे ओपिनियन सांगितलं, त्याचा जास्त इम्पॅक्ट पडतो. अजून रिसेंटली चर्चेत असलेला मुद्दा आहे ट्रिपल तलाकचा. तो पण इश्यू विचारला जाऊ शकतो, कारण ते एक ऐतिहासिक जजमेंट होता. अजून कुठला इश्यू आहे चर्चेत, तो आहे प्रायव्हसीचा इश्यू, राईट टू प्रायव्हसी. म्हणजे हा तर मला तरी वाटतं की बऱ्यापैकी विचारला जाऊ शकतो, कारण डेटा प्रायव्हसी असेल आणि अजून कुठल्या प्रायव्हसीच्या गोष्टी असतील. आणि आधारचं जे जजमेंट येणार आहे आता, त्याचा कॉन्स्टिट्यूशन बेंच बसला आहे, त्याचंही जजमेंट येईल आता 1-2 महिन्यामध्ये, म्हणजे एक्सपेक्टेड आहे. तर प्रायव्हसीचा इश्यूसुद्धा व्यवस्थित प्रिपेअर करणं गरजेचं आहे. मग ते सांगताना रँडम आन्सर नाही सांगायचं. हे म्हणजे वॉटरशेड मोमेंट का आहे किंवा ह्याने खूप मोठा चेंज का आला आहे संविधानात, हे सांगताना आपण जुन्या केसेसचा आधार घ्यायचा. जसं की जुन्या केसेस होत्या MP शर्मा केस, खडकसिंग केस. ह्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने राईट टू प्रायव्हसी डावललं होतं आणि मेजॉरिटी जजमेंटनी 6-0 आणि 8-0 अशा जजमेंटनी नाकारलं होतं. पण आताची जी केस आहे, कुठलं जजमेंट आहे ते, केसचं नाव काय, राईट टू प्रायव्हसी सगळ्यांनी वाचलंय, कुणाला माहिती आहे? व्हेरी गुड. पुट्टास्वामी केस आहे ती, राईट टू प्रायव्हसी, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचनी 9-0 ह्या मेजॉरिटीनी जजमेंट डिलिव्हर केलं आहे. आणि हे संविधानाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, तसंच न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्यातून फक्त संवैधानिक सुधारणा होत नाही आहे, न्यायव्यवस्थेने सेल्फ रेक्टिफाय केलं आहे स्वतःला, म्हणजे स्वतःची चूक मान्य करून त्यात बदल घडवून आणला आहे. म्हणून हे पण आपण जर हा अँगलसुद्धा सांगितला की ज्युडिशियरी हॅज सेल्फ इम्प्रोवाइज्ड किंवा सेल्फ रेक्टिफाईड
द अर्लियर डिसिजन्स. तर हा सुद्धा इम्पॅक्ट चांगला पडतो. राईट टू प्रायव्हसीचे प्रोज कॉन्स कुठेही तुम्हाला वाचायला मिळतील. त्याचे केसेस सांगून जर तुम्ही आन्सर करताय त्याला थोडंसं वजन प्राप्त होतं आणि हे सगळ्या पॉलिटीच्या इश्यूजला लागू होतं. एक जुना मुद्दा आहे पण ट्रिपल तलाकमुळे मे बी विचारला जाऊ शकतो. युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, आर्टिकल 44 त्यावर पण येऊ शकतो. पण एक फॉर्म करून ठेवायचं, कारण की आपली जी रुलिंग पार्टी आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या तत्वप्रणालीमध्ये हे एक आहे, ते म्हणजे समान नागरी कायदा. अजून काही इश्यू आहेत, जसं की थोडेसे आपण सामाजिक इश्यू बघूयात. म्हणजे मला जे मुद्दे दिले होते त्यातले तर बऱ्यापैकी बोलून झालंय, बट काही ॲडिशनल मुद्दे आहेत जे बऱ्यापैकी रेग्युलरली विचारल्या जातात. आता रिसेंटली ॲग्रिकल्चर लोन वेवर झालं आहे, फार्म लोन वेवर. त्यातून ॲग्रिकल्चर डिस्ट्रेसवर क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मराठवाडा आणि विदर्भातल्या म्हणजे भागातलं जर कोणी असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. कारण महाराष्ट्रात, विशेषतः महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटका ह्या सगळ्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खूप मोठा इश्यू आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा स्पेसिफिकली मराठवाडा आणि विदर्भ रिजन. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जेव्हा क्वेश्चन येतो तो व्यवस्थित टॅकल करता आला पाहिजे आपल्याला. त्यावर आपण थोडंसं 5-6 मिनटं चर्चा करूयात. आणि चर्चा करूयात, मी सांगणार नाही आहे, सगळ्यांनी इश्यू वाचलेला आहे. तर व्हॉट आर द रिझन्स, कारणं काय ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत? व्हेरी गुड. नंबर 1 कर्जबाजारीपणा. 2 सॉरी जस्ट अ मिनिट. ओके, फ्रॅगमेंटेशन ऑफ फार्म लँड म्हणजे शेतीचे तुकडीकरण. बरोबर. क्रॉपिंग पॅटर्न सुद्धा एक खूप महत्त्वाचा इश्यू आहे. सगळ्यांनाच ऊस लावायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मार्केट प्राइस ऑफ ॲग्रिकल्चर. व्हेरी गुड. करेक्ट. सॉरी, NPAs ठीक आहे, एवढं डायरेक्टली रिलेटेड नाही आहे. इट इज अ पार्ट, बट एवढं डायरेक्टली रिलेटेड नाही आहे. बट छान वाटलं मागून आवाज आला. थँक्स. लास्ट बेंचेस बोलताना भारी वाटतं. हां, नेक्स्ट. ठीक आहे. हां, क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन नाही झालंय, कारण क्रॉपिंग पॅटर्न आपला हा मोनोकल्चरकडे जातो. वी डोंट डायव्हर्सिफाय. हां, सांगितलं सर. व्हेरी गुड. हां, हा अँगल जवळपास सगळेजण मिस करत होते. मुलींच्या लग्नावर होणारा खर्च हा विशेषतः मराठवाड्यात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यातला एक मेजर इश्यू आहे. कारण की हा वायफळ खर्च शेतकऱ्याला अजून जास्त कर्जबाजारीपणाच्या चक्रामध्ये ढकलतो. म्हणजे जुनं लोनच फेडणं होत नाही आणि ह्या गोष्टीसाठी अजून एक तर जमीन विकण्यात येते, किंवा गहाण ठेवण्यात येते, किंवा नवीन कर्ज घेण्यात येतं. त्यामुळे हा सुद्धा खूप महत्त्वाचा इश्यू आहे. कारणं भरपूर भेटलेली आहेत आपल्याला. आता 1 नंबर जे सांगितलं, मान्सूनचा अनियमितपणा किंवा वॅगरीज ऑफ मान्सून, तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे 14-15 हे 2 वर्ष दुष्काळ म्हणजे ड्रॉट होता. त्यामुळे अजून जास्त त्याचा इम्पॅक्ट वाढला. प्रॉब्लेम ऑलरेडी होता, तो अजून जास्त मोठा झाला. क्रॉप फेल्युअर हे एक महत्त्वाचं कारण आहे. क्रॉप फेल होत आहेत, त्यामुळे तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे की एवढं प्रोडक्शन होईल तेवढं उत्पादन होत नाही आहे. प्लस मार्केटचे इश्यू आहेत. म्हणजे जेव्हा आपण हा इश्यू बघतोय ना, त्याला फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस, म्हणजे शेतीला जे इनपुट्स लागत आहेत त्यामधले प्रॉब्लेम्स, सिंचन सांगितलं आपण, अजून मॉन्सून, ह्या सगळ्या गोष्टी, आणि फॉरवर्ड लिंकेजेस. फॉरवर्ड लिंकेजेस म्हणजे काय? उत्पादन झाल्यानंतर त्याचं करायचं काय? म्हणजे ॲग्रिकल्चर, इथे APMCचं जे आहे, मार्केटमधले इश्यूज, इसेन्शियल कमोडिटीवाला इश्यू, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रॉब्लेम अजून ॲक्सेंच्युएट होतो किंवा अजून वाढतोय. तर क्रॉप फेल्युअर हे महत्त्वाचं रिझन आहे. कारण की जे एक्सपेक्टेड आहे तेवढं उत्पादन होत नाही,
त्यामुळे तेवढं इन्कम मिळत नाही, त्यामुळे घेतलेलं त्या गोष्टीसाठीचं लोन फेडता येत नाही, पण पुढच्या वर्षीच्या बियाणांसाठी परत लोनची आवश्यकता असते. फॉर्मल क्रेडिट मिळत नाही, हा अजून एक मोठा इश्यू आहे. बँकेतून तुम्हाला कर्ज मिळत नाही आहे कारण तुमच्याकडे काही ॲसेट्सच नाही आहे दाखवायला. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग आहे, बट स्टील फॉर्मल क्रेडिट सिस्टीम नसणे किंवा त्याला ॲक्सेस नसणे किंवा त्याची अवेलेबिलिटी नसणे, ह्यामुळे इनफॉर्मल क्रेडिट सिस्टीमकडे जावं लागतं. म्हणून गावाकडे सावकारांचा प्रस्थ वाढत आहे, मनी लेंडर्स, त्यांचे एक्सप्लॉयटेटिव्ह रेट्स, त्याच्यामुळे प्रॉब्लेम अजून वाढतो आणि ही एक व्हिशियस सायकल तयार होते. ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. फॅक्च्युअल आहे, बट वी शुड नो दिस. आणि सध्या जिथे राहतोय, मोस्टली सगळे पुण्यात आहेत. क्वेश्चन असा विचारतात, सध्या कुठे राहता? पुण्यात. मग पुण्यातलं काय आहे ते सुद्धा माहिती पाहिजे. कोण कलेक्टर आहे, कोण SP आहे. प्रभागाचं एवढं डिटेलमध्ये नाही विचारत, बट ठीक आहे. प्लस आपण ग्रॅज्युएशन जिथून केलं आहे, आता समजा मी औरंगाबादमधून ग्रॅज्युएशन केलं आहे, तर मला औरंगाबादविषयी सुद्धा माहिती पाहिजे, फक्त माझा जिल्हाच नाही. मग औरंगाबादचा ऐतिहासिक, त्याचं थोडीशी भौगोलिक परिस्थिती, कारण आफ्टरऑल आपण आपल्या आयुष्याचे 3 किंवा 4 वर्ष मॅच्युरिटीचे तिथे इन्व्हेस्ट केले आहेत. मग एक्सपेक्टेड आहे की आपल्याला त्याच्या अराउंडच्या गोष्टी तरी माहीत असतील. सेम पुण्याला ज्यांनी केलं आहे ग्रॅज्युएशन त्यांना पण पुण्याच्या आसपासचं त्याचं ऐतिहासिक महत्त्व हे बऱ्याचदा झालं आहे. जेव्हा आपण सांगतो की तुम्ही सध्या कुठे राहता, पुणे जर उत्तर आलं तर ऐतिहासिक गोष्टीवर सुद्धा क्वेश्चन येतात आणि बऱ्याच वेळा पूर्ण इंटरव्ह्यूसुद्धा हिस्ट्रीवर जाऊ शकतो. तर हे सगळं व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे आणि असं होलिस्टिक अभ्यास करायचा आहे, कुठलाच इश्यू सोडायचा नाही आहे. त्यासाठी तुम्ही आत्तापासून मला तरी वाटतं एक डायरी मेंटेन करा, डायरीमध्ये सबसेक्शन्स करा, डिस्ट्रिक्ट रिलेटेड क्वेश्चन काय आहेत, आपल्या प्रोफाईलवरून जे मुद्दे मी सांगितलेत आज काय काय प्रिपेअर करायचं आहे, प्लस तुम्हाला काय वाटतं की काय काय विचारलं जाऊ शकतं. देन जॉब रिलेटेड किंवा आधी ग्रॅज्युएशन रिलेटेड, मग जॉब रिलेटेड, असं स्पेसिफिक पॉईंट वाईज करून ठेवा. आणि एक प्रोबॅबल प्रत्येक विषयावर ॲटलिस्ट 25-30 क्वेश्चन तरी आपण स्वतःचे तयार करून ठेवायचे आणि त्याचे स्ट्रक्चर्ड आन्सरसुद्धा तयार करून ठेवायचे. पाठ नका करू, बट ॲज स्ट्रक्चर करून ठेवा, कारण स्ट्रक्चर एकदा बनवलं ते डोक्यात राहतच आणि व्यवस्थित आन्सर करता येतं. म्हणजे इंटरव्ह्यूचा अभ्यास हाफ हजार्ड जर केला तर आयुष्यभर चालत राहील, पण जर आपल्याला 1-2 महिन्यात करायचं आहे तर त्याला थोडंसं स्ट्रक्चर्ड करा. तुमच्या ज्या प्रोफाईल्स असतील त्या सिनियरला द्या, सरांना द्या वाटल्यास, किंवा आपापसात शेअर करा. आणि जे कुठले प्रोबॅबल क्वेश्चन्स वाटतात आपल्याला की हे विचारलं जाऊ शकतं, आता समजा मी मराठवाड्याचा आहे आणि समोरच्याला वाटतं की मराठीविषयी हे माहीत असायला हवं, किंवा एक पॉईंट लास्ट इयर माझ्याकडून मिस झाला होता प्रिपरेशन करताना. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे औरंगाबादमधून आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचं काही प्रिपेअरच केलं नाही. म्हणजे हे प्रिपरेशनमध्ये मिस झालं होतं, एका मित्रांनी पॉईंट आउट करून दिलं की यू आर मिसिंग दिस. आपण काय करतो की आपल्या कॉलेजविषयी किंवा गावाविषयी ते प्रिपेअर करतोय, पण युनिव्हर्सिटी त्याआधी एका मोठ्या माणसाचं नाव तिथे लावलेलं आहे, नामांतरांची चळवळ तिथे झालेली आहे. मग ह्या गोष्टीविषयी सुद्धा माहिती आपल्याला असायला हवी. आता रिसेंटली पुणे विद्यापीठाला नाव दिलं आहे सावित्रीबाई फुलेंचं, माहिती असायला पाहिजे त्यांचंसुद्धा काय काम आहे जर त्यांचं नाव ह्याला दिलेलं आहे तर असा होलिस्टिक अभ्यास करायचा आहे, कुठला पॉईंट सुटू द्यायचा नाही. ॲटलिस्ट त्याचं काहीतरी आपल्याला माहीत असलं पाहिजे. रादर दॅन गोईंग ब्लँक, 1-2 पॉईंट जरी माहीत असले ना, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि ऐकायला म्हणजे विचारायला सुद्धा बोर होत नाही की काही पण विचारतो नाही, येतच नाही आहे. फॅक्च्युअल क्वेश्चनला ठीक आहे नाही आलं तर आपण सॉरी म्हणू शकतो. सॉरी म्हणायच्या पद्धती खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माझं असं झालं की मला सलग पहिले 4-5 क्वेश्चन म्हणजे नीट आन्सर करता आले नाही आणि मला सॉरी म्हणावं लागलं. तर पहिल्यांदा सॉरी सर, नंतर सॉरी सर आय डू नॉट नो दिस, सॉरी सर माझं हे वाचायचं राहिलं आहे, आणि सॉरी सर मी आता वाचणारच आहे. असं काहीतरी ह्यात फरक करून सॉरी म्हणा. सेम सॉरी सर ऐकायला बोर होतं खूप. थोडंसं त्यात डायव्हर्सिटी आणा. आणि बाकी सगळ्या गोष्टी फिजिकल ॲट्रिब्यूट्स वगैरे ते तर आपण बोललोच आहेत. बोलण्याची प्रॅक्टिस त्यावर पण बोललो आहात. फॉर्मल्स सवय लावा, गरजेचं आहे. कम्फर्टेबल जेवढं फील कराल तेवढं बेटर आहे, कारण कंटेंट तुमचा चेक करून झालेला आहे, टेस्ट करून झालेला आहे मेन्समध्ये. म्हणजे मेन्स पास करून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे चिक्कार डेटा आहे. पण आता महत्त्व कशाला आहे,
इंटेंटला, हाऊ यू प्रेझेंट द कंटेंट दॅट यू हॅव, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगल्या इंटेंटनी आणि आपण जर सकारात्मक जर गेलो समोर तर कधीही समोरच्याला आवडतं. जिमिंग, एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज करत नसाल तर स्टार्ट करा, कारण काही जरी झालं तर ते रिफ्लेक्ट करतं. ती पॉझिटिव्हिटी दिवसभर राहते आपल्यात. त्यामुळे एक्झॉस्टिव्ह जिमिंग नाही म्हणत आहे मी, काय आपल्याला बॉडी बिल्डिंग करायची नाही आहे, बट एक मिनिमम बेसिक फिटनेस राहील एवढंच. एवढं जरी केलं तर आपला कॉन्फिडन्स स्वतःचा वाढतो आपोआप. त्यामुळे हे सुद्धा आत्तापासून कंटिन्यू ठेवा. कंटेंटच्या गोष्टी तुम्हाला सगळेच सांगतील, पण ह्या बाकीच्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण कंटेंटची एक्झामच नाही आता. तुम्ही सॉरी किती छान म्हणता, किती ऑनेस्टली म्हणता, किती हंबल म्हणता, ह्यावरून सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व जज होतं. कारण की तुम्ही जर खरंच मनातून नम्र नसाल तर ते सॉरी चेहऱ्यावर नम्रपणे आणणं खूपच कठीण आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करा खरंच. आणि दिसतंय सॉरी म्हणतोय पण बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळंच सांगते, मला येत नाही, काय करायचं करून घ्या ते. त्यामुळे आपला अप्रोच सुद्धा तसा असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीवर थोडंसं काम करा. बाकी कंटेंट सगळेच बिल्ड करतील, नो डाऊट अबाउट इट. फक्त आपल्या परिसरात ज्या काही घटना घडत आहेत, जिथे राहताय सध्या, जिथले तुम्ही आहात, जिथं ग्रॅज्युएशन केलं आहे, ते सगळं व्यवस्थित प्रिपेअर करा. रिसेंटली चर्चेत असलेल्या गोष्टी जसं डिमॉनिटायझेशन असेल, लास्ट टाईम पण होतं, आता ते 1 वर्ष झालं आहे, बड्डे झाला आहे फर्स्ट, तर ते पण करू शकता प्रिपेअर. आणि बाकी चर्चेतल्या गोष्टी चालू घडामोडीसाठी कुठल्याही 1-2 क्लासेसचे मॅगझिन्स वाचा, न्यूजपेपर कंटिन्युअस वाचत राहा. त्या दिवशी इंटरव्ह्यूच्या दिवशी सकाळपर्यंत त्या दिवशीचा पेपरसुद्धा वाचून जायचा आहे. कारण यू नेवर नो कुठला पॉईंट कधी स्ट्राईक होईल आणि कधी कामी येईल. आणि बोलण्याची प्रॅक्टिस कंटिन्युअस ठेवा. अजून एक उपाय त्याला आहे, फक्त गटचर्चा करण्याच नाही. काही लोकांना कसं आहे, इव्हन ग्रुपमध्ये बोलायला सुद्धा घाबरतात, पण त्यांना गटचर्चा हा सुद्धा सोल्युशन नाही आहे. त्यांच्यासाठी काय सोल्युशन आहे, कुठल्याही ग्रुपमध्ये जाण्याआधी आरशासमोर उभे राहून आपण जे प्रश्न तयार केलेत त्याचे आन्सर करा. बघा आपण कसे बोलतोय. हा पण तेवढं तरी करा, कारण त्याच्याहून जास्त काय इलाजच नाही आहे. आपल्याकडे फोन्स आहेत चांगले, व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. ऑडिओ रेकॉर्डिंग करा की कसा आपला आवाजाचा चढ उतार होतोय, आपण मोनोटोनस आन्सर देतोय का. मोनोटोनस आवाज कुणालाच आवडत नाही. जर ॲग्रिकल्चर म्हणजे फार्मर्स सुसाईडवर क्वेश्चन आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काहीतरी प्रश्न विचारला आहे आणि तुम्ही एकदम मोनोटोनसपणे काहीतरी आन्सर करताय, अपेक्षितच नाही. एवढा सेन्सिटिव्ह इश्यू येतो. त्यामध्ये जर तुमच्या आवाजात ती सेन्सिटिव्हिटी दिसली नाही तर तुम्ही कितीही छान आन्सर सांगा, ते स्ट्राईक होत नाही. आणि आवाजात जर ती सेन्सिटिव्हिटी दिसली तर काही पॉईंट जरी मिसिंग असले ना तरी पण तुमचं इंटेन्शन कळतं समोरच्याला. आणि हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण 1-to-1 कम्युनिकेशन आहे. तुम्ही गेस नाही करू शकत, गेस करू शकता ॲक्च्युली, बट ॲनालिटिकल क्वेश्चनला किंवा अशा सेन्सिटिव्ह इश्यूला गेसवर्क नसतं. प्रॉपर प्रिपेअर्ड व्यवस्थित आन्सर आणि विथ सेन्सिटिव्हिटी देणं एक्सपेक्टेड आहे. देन कॅशलेसचं सांगून झालं आहे. ओके, त्यांचा क्वेश्चन आहे की प्रिपरेशन करताना बराचसा गॅप पडलेला असतो आणि त्या दरम्यान जर आपण सांगितलं की मी फॅमिली बिझनेस करत होतो तर ते चालू शकतं का. बिलकुल चालू शकतं, त्यात काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमचा फॅमिली बिझनेस काय आहे, तो तुम्ही खरंच केला आहे का, त्याचे डिटेल्स हे मग प्रिपेअर करावे लागतील. पण सांगू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. चालतं. बहुतेक लोक असंच आन्सर करतात, कारण इन इट सेल्फ ही प्रोसेस आहेच लेंदी. इवन त्यांना पण पॅनल मेंबर्सला माहीतच असतं की खूप रेअरली असतं की कोणी ग्रॅज्युएशन झालं आहे नेक्स्ट इयरला पोस्ट घेतली आहे 1 वर्षाच्या अभ्यासात. असं शक्यतो होत नाही. त्यांना जाणीव आहे ती की इट टेक्स टाईम. की कित्येकदा तर असं होतं काही लोकांचा 3दा-4दा इंटरव्ह्यू त्याच पॅनलकडे होतो, ओळख होऊन जाते. मग असे क्वेश्चन विचारतच नाहीत ते. त्यामुळे ह्या गोष्टींचा जास्त ताण घ्यायचा नाही. फक्त काहीतरी आपल्याकडे आन्सर प्रिपेअर्ड पाहिजे
की जर समजा 4 वर्षांचा गॅप आहे पदवीपासून, तर मी 4 वर्ष काय केलं? फक्त अभ्यास केला, ठीक आहे. कोणी जर एखाद्या NGOसाठी काम केलं असेल, वेल अँड गुड. कोणी पार्ट टाईम जॉब केला असेल, सांगू शकता. तर ह्या गोष्टीचा जास्त जाण घ्यायचा आणि काही नसेल केलं, नुसती तयारी जरी केली असेल तरी मी तुमच्या समोर आहे, ही माझी अचिव्हमेंट आहे. बस, मोठी गोष्ट आहे. एवढ्या लाख लोकांमधून तुम्ही म्हणजे 1000-1100 मध्ये पोहोचताय, अचिव्हमेंट आहे. पोस्ट स्किप केलेली असेल म्हणजे कुठली पोस्ट सोडली आहे तुम्ही, ह्याबद्दल मी ॲक्च्युअल शुअर नाही आहे, कारण काही जण सांगतात, काही जण सांगत नाहीत. आणि इट डिपेंड्स हाऊ यू मॅनेज इट. कारण न सांगून इन केस पुढे जर कुठे कळालं, इट मे हॅम्पर. पण शक्यतो कसं असतं, आपण आपल्या प्रोफाईलवर एक अंडरटेकिंग साईन करून देतो, मी जी काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे, आणि इट अप्लाइज टू इंटरव्ह्यू ऑल्सो. तर ती ट्रू टू माय नॉलेज आहे. आणि जर पुढे जाऊन असं लक्षात आलं, एवढा इम्पॅक्ट होत नाही, पण त्याचा चालू शकतं. पण स्टील मला वाटतं की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ह्या गोष्टीमध्ये. हे लपू नका. हां, व्हेरी नाईस. हा पॉईंट मिस झाला होता माझ्याकडून. जर प्रोफाईलवर हॉबी मेन्शन केलेली नाही तर कसं मॅनेज करायचं? किती लोकांनी हॉबीचा कॉलम ब्लँक सोडला आहे? ओके, मेजॉरिटी आहे ज्यांनी हॉबीमध्ये काहीच हॉबी टाकलेली नाही आहे. ठीक आहे. जर त्यावर क्वेश्चन आला की तुम्ही हा कॉलम ब्लँक का सोडला, कुठलीच हॉबी का टाकलेली नाही, त्याला एक आन्सर आहे, सर मॅडम मी कुठलीही हॉबी किंवा एखादी ॲक्टिव्हिटी ही कॉन्शियसली परस्यू केलेली नाही, पण मला ही गोष्ट करायला आवडते. मग ती गोष्ट तयार करून ठेवा. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही हॉबी प्रिपेअर करणारच आहात. तुम्ही कॉलम ब्लँक सोडलाय म्हणून प्रिपरेशन ब्लँक सोडू शकत नाहीत. तुम्हाला एखादी हॉबी तयार करावी लागणार. आणि मला तरी वाटतं की असं अशक्यप्राय आहे की काय आवडतच नाही आपल्याला. काही ना काय आवडतं, सांगण्यासारखं नसू शकतं, बट एखादी तरी गोष्ट असते जी आपल्याला आवडते आणि ती मेन्शन करायला हवी किंवा ॲटलिस्ट ते प्रिपेअर करायला हवं. नसतील तर इवन काही गोष्टींसाठी आर्टिफिशियल हॉबी प्रिपेअर करतात, करायची, कुकिंग टाकायची किंवा गार्डनिंगचं ॲक्च्युली रिस्क आहे. कारण झालं असं होतं की UPSCला एका व्यक्तीने गार्डनिंग हॉबी टाकली होती आणि त्या व्यक्तीला अलका सिरोही मॅडमचं पॅनल आलं. फॉर्ममध्ये बंदेने बोल दिया मला बागकाम म्हणजे गार्डनिंग आवडते. मॅडमनी त्याला इंटरव्ह्यूमधून धौलपूर हाऊसचं जे गार्डन आहे तिथे नेलं. विचारलंय कुठलं झाड आहे, ह्याला काय करावं लागतं. रिस्क आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी हॉबी फेकताय त्यावेळेस अशी फेका की पकडल्या नाही गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि तसं हॉबी प्रिपेअर करता येते, काही प्रॉब्लेम नाही. वाटल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी हॉबी एखादी प्रिपेअर केली असेल किंवा एखाद्याचा जेन्युइन इंटरेस्ट एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर त्याकडून तुम्ही लर्न करू शकता आणि ॲटलिस्ट त्याच्या टेक्निकॅलिटीज, करंट इव्हेंट्स काय आहेत हे सगळं तुम्ही करून ठेवू शकता. त्यामुळे हॉबीचं ते महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. थँक्यू. ह्यात अजून एक मुद्दा आहे. त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की दरवर्षी सिस्टमिक एरर येत नाही. ओके. कारण दरवर्षी असे खूप लोक असतात जे हॉबीचा कॉलम ब्लँक सोडतात आणि त्यांना त्या गोष्टीची सवय असते. ठीक आहे. त्यामुळे सिस्टमिक एरर हा मला नाही वाटत. ठीक आहे, सांगू शकता तुम्ही ॲट युअर ओन रिस्क, बट स्टील परत क्वेश्चन येणारच आहे. जर एरर झाला नसता तर तुम्ही काय हॉबी टाकली असती. ठीक आहे. आफ्टर ऑल तुम्हाला हॉबी प्रिपेअर करायचीच आहे, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉलेज लेवलला एक्झाम्पल म्हणून बघू शकता तुम्ही की बरेचसे फंक्शन्स होतात, प्रोग्राम्स होतात, इव्हेंट्स होतात. ते तुम्ही मॅनेज करता किंवा त्यात पार्टिसिपेट करता एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणून. असं नाही की ती तुमची हॉबी आहे. ठीक आहे. लाईक गॅदरिंगमध्ये तुम्ही कुठल्या ह्याच्यात पार्टिसिपेट केलं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज दिले.
म्हणजे करिक्युलम सोडून तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा केलं आहे, दॅट इज एक्स्ट्रा करिक्युलर. दॅट मे नॉट बी युअर हॉबी. हॉबी म्हणजे असं आहे की जे तुम्हाला फावल्या वेळेत करायला आवडतं. तुम्हाला वाचन करायला आवडतं, तर तुम्हाला जेव्हाही मोकळा वेळ मिळेल तुमची फर्स्ट प्रायोरिटी वाचन असू शकते. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अ बिट डिफरंट. सॉरी, हां, व्हेरी गुड. हा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो की तुमच्या हॉबीचा प्रशासनात काय फायदा आहे. वाचनाचा तर बिलकुल सांगू शकतो आपण, कारण वाचनाचे फायदे लहानपणीपासून वाचत आलो आहे आपण, म्हणजे अनुभवात सुद्धा आलो आहे, फक्त वाचत नाही आलो. त्यानंतर स्पोर्ट्स, कुठला गेम जर तुम्ही टाकलेला असेल, म्हणजे कॅरम, चेस वगैरे सोडून बरं, म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीचं इम्पॉर्टन्स सांगायचं तुम्हाला, की समजा क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो खो असा कुठला खेळ तुम्ही जर मेन्शन केला आहे किंवा मेन्शन केला नसेल आणि तुम्हाला सांगण्याची इच्छा असेल, तर हे रिझन आपल्याकडे आहे की हा जो माझा छंद आहे किंवा ही जी माझी हॉबी आहे ती मला फिजिकली फिट आणि मेंटली फ्रेश राहण्यासाठी मदत करते, जेणेकरून माझ्या उरलेल्या वेळात मी इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली काम करू शकतो. आणि प्रशासकाला हेच एक्सपेक्टेड आहे, तुम्ही इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली काम केलं पाहिजे.